सुद्धा स्वामीजी सांगितलेलं आहे आपल्याला. मग असं का होतं? हे तर आपलं बरोबरच आहे, आपल्याला चुकीच व्हायला पाहिजे. पण आपल्याला दुःख का येतं? आणि या प्रश्नाचा अभ्यास या जगातल्या अनेक संत विचारवंतांनी केलेला आहे. म्हणजे ध्येय बरोबर आहे, पण आपल्याला रिझल्ट मिळत नाही. याचा अर्थ जे दडपण आपण करतो त्याच्यामध्ये काहीतरी चूक होत असली पाहिजे. आणि नक्की काय चूक हे शोध घ्यायचा प्रयत्न स्वामीजींनी केला. आणि अशा चिंतनशील अवस्थेत कदाचित ते असतील 22 मार्च 1957, म्हणजे आज 65 वर्ष होऊन गेल्या या गोष्टीला. त्यांना एक साक्षात्कार झाला. एक आतला आवाज आपण त्याला म्हणतो, की विज्ञानाच्या मार्गातून या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आणि झालं झपाट्याप्रमाणे स्वामीजी अभ्यासाला लागले. झपाट्याप्रमाणे हा शब्द मी मुद्दाम विचारतोय, कारण त्यानंतर त्यांनी जे काही केलं त्याचं वर्णन करायला दुसरा शब्द माझ्याकडे नाही. आणि ते कला शाखेचे होते स्वामी. ही वॉज फ्रॉम आर्ट्स. आणि असं स्वामीजींनी अक्षरशः हजारो विज्ञान पुस्तकांचा अभ्यास केला. न्यूटन, गॅलिलिओ पासून हायझेनबर्ग, मॅक्स प्लॅंक अशा शास्त्रज्ञांपर्यंत 28 विज्ञान शाखांचा स्वामीजींनी अभ्यास केला. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं त्याला मिळू लागली. पण एक गोष्ट आपणही मान्य कराल, की विज्ञान पण एका ठिकाणी येऊन थांबतं. ते पुढे जात नाही. म्हणजे हा अनुभव आपल्याला आला असेल, की डॉक्टर पण आपल्याला बऱ्याच वेळा सांगतात, की आमचे प्रयत्न आता करून झालेत, आता प्रार्थना करा. सो देअर इज समथिंग स्टील बियॉन्ड. आणि म्हणून त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास केला. आणि धर्म म्हणजे फक्त हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बुद्ध हे आपल्याचे धर्म नाहीत, तर झरदुष्ट, ताओ, कन्फ्युशस, शिंटो, दिनेलाई अशा जगातल्या सर्व प्रमुख धर्मग्रंथांचा स्वामीजींनी अभ्यास केला. आणि नुसता अभ्यास केला असं नाही, तर अशा प्रकारच्या साधनेचा एक भाग म्हणून किंवा ज्या मनाच्या सामर्थ्याची प्रचिती त्यांनी आपल्या सगळ्यांना करून द्यायची म्हणून त्यांनी 36 प्रकारची अत्यंत कठीण तप स्वामीजींनी केली, की ज्यामध्ये 3 वेळेला त्यांनी आपली त्वचा दान केली आहे. कुठल्याही वेदनाशामक न घेता. 10-12 वर्ष हे मंथन स्वामीजीचं चालू होतं. आणि जसं आपण म्हणतो ना, की समुद्र मंथनातून अमृत निर्माण झालं, तसं स्वामीजींच्या याच्या अभ्यास आणि त्या मंथनातून न्यू वे हे ज्ञानाचं अमृत निर्माण झालं. मग न्यू वे म्हणजे त्याला तुम्ही नवीन मार्ग म्हणा किंवा न्यूटन आणि वेद म्हणजे विज्ञान आणि धर्म यांची सांगड म्हणा. 2 महत्वाच्या गोष्टी स्वामीजींनी सांगितल्या, त्या तर खरंच तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. एक, आपल्या आयुष्यात ही जी गडबड होते, की पाहिजे असतं सुख, पण मिळतं दुःख. याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे स्वामीजी असं म्हणतात, की आपण आपल्याला ओळखलेलं नाही. तुम्हाला पटतं एखादं म्हणाल असं कसं? आपण तर ओळखतो. आपण म्हणतो दुसऱ्याला त्याला चांगलं ओळखू नये वगैरे वगैरे. पण खरंच आपण ओळखतो का? आता मी जो तुमच्यासमोर बोलतो आहे, राजेश गुंडेकर. हा राजेश गुंडेकर नक्की कोण आहे? म्हणजे हा माझा देह म्हणजे मी आहे का? आता बोलताना सुद्धा मी काय म्हटलं माझा देह. म्हणजे मी कोणतरी वेगळा आहे. जसं म्हटलं हा माझा टी-शर्ट आहे. हा माझा मोबाईल आहे. म्हणजे मी कोणतरी वेगळा आहे. ज्यावेळेला आपला मृत्यू होतो किंवा ज्याला देहांतर असं मी म्हणतो, तेव्हा देह तर असतोच ना तिकडे पडलेला. त्यालाच आपण मग दहन करतो, दफन करतो जे काय असेल. पण काहीतरी नसतं. मग नसतं ते काय? मग त्याला चेतन म्हणा, त्याला आत्मा म्हणा. ते मन तो खरा मी आहे. सुखाची इच्छा करणारं हे मन आहे. शरीर हे फक्त माध्यम आहे. पण त्या मनालाच जर का आपण समजून घेतलं नाही, त्याचे गुण, त्याचे दोष जर का आपण समजून घेतले नाही, तर आपण सुखी होणार. तुम्ही सगळे टीचर आहात. ओके. अँड यू नो धिस व्हेरी वेल, की इफ वी डोंट नो द बेसिक, वी विल नॉट गेट द रिझल्ट. आणि आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट स्वामीजी सांगितली, की जे काही दुःख आपल्या आयुष्यामध्ये येतं, त्याचं एक कारण म्हणजे कळत नकळतपणे निसर्ग नियमांचं उल्लंघन आपल्या हातून होतं. आता तुम्ही म्हणाल, की निसर्ग नियम काय भानगड? काहीच भानगड नाही. आता मी इथं मुंबईमध्ये आहे. आपण आपापल्या ठिकाणी आहात. केंद्र नोडल आहे. आपण सगळेजण निसर्गात राहतो. उद्या कोणी एखादा अमेरिकेत गेला तरी तोही निसर्गात आहे. उद्या कोणी चंद्रावर जरी गेला तरी तो पण निसर्गात आहे. आणि हा जो निसर्ग आहे तो काटेकोरपणे नियम पाळतो. काटेकोरपणे. म्हणजे बघा उद्या पुढे होणारं चंद्रग्रहण, सूर्यग्रहण कधी होणार आहे ते आपल्याला आज माहिती आहे. का? कारण निसर्ग हा नियमानुसार वागतो. मग आता बघा तुमचं एस-आर-डब्ल्यू फाउंडेशन आहे. त्याचे पण काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. बरोबर आहे? आपली शाळा असते त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन असतात.
आपण रस्त्यावरनं वाहनं चालवतो त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन असतात. आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन असतात. कारण कुठलीही सिस्टम ही विदाऊट रूल्स ही चालू शकत नाही. मग जसं आपण आपल्या या फाउंडेशनमध्ये आपल्याला त्याचे नियम पाळायचे आहेत, शाळेमध्ये त्याचे नियम पाळायचे आहेत. ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणचे नियम आपल्याला पाळावे लागतात. पण ज्या निसर्गामध्ये आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत राहणार आहोत. किंबहुना जन्माच्या आधी आणि मृत्यूनंतरही आपण तिथंच आहोत. त्या निसर्गाचे नियम हे पाळायला पाहिजेत की नको? काय वाटतं तुम्हाला? निश्चितपणे पाळायला पाहिजे. पण त्याच्या आधी ते मला माहिती पण पाहिजे, की आणि हेच निसर्ग नियमाचं ज्ञान आणि मनाचं विज्ञान स्वामीजींनी या जगापुढे 300हून अधिक पुस्तकांद्वारे मांडलेलं आहे, की ज्याच्यामध्ये त्यांनी वाचलेल्या हजारो पुस्तकांचा सारांश आलेला आहे. यावर आधारित 40हून जास्त अभ्यासवर्ग लोणावळा येथे चालतात, की अगदी पोटात असलेल्या बाळापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत म्हणजे जन्मपूर्व संस्कारापासून ते मृत्यू पश्चात आयुष्यापर्यंत आपल्या जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मनशक्तीचं जे आहे ते म्हणजे हा जो मी आहे, पण तो नक्की कसं आहे? त्याचे गुण काय? त्याचे दोष काय? याच्या टेस्ट मनशक्तीमध्ये होतात. आता आपल्याला माहिती असेल, की म्हणजे पॅथॉलॉजिकल लॅब्स तर गल्लोगल्ली आहे. शरीरविषयक कुठलीही चाचणी तुम्ही कुठेही करू शकता. पण मनाची चाचणी करणारी लॅब म्हणजे मनशक्ती. जेणेकरून की मला पण आयडिया येते, की माझ्यामध्ये काय गुण आहेत, काय दोष आहेत, कुठे मला करेक्ट करायचं. जेणेकरून की जे माझं ध्येय आहे, ते मी अचीव्ह करू शकतो. आता स्वामीजी आपल्यामध्ये नाही आहेत. अ, 18 नोव्हेंबर 1993 रोजी त्यांनी प्रकाश समाधी घेतली. पण त्यानंतर अनेक जीवनदानी साधक जसं याच्या आधीची जी 2 सेशन घेतली होती, अजित पापाळे, बळचंदर हे जीवनदानी साधक आहेत. त्यांनी आपलं जीवन या सगळं कार्यकर्ता म्हणून घेतलेलं आहे आणि काही आमच्यासारखे आहेत, की जे आपलं नोकरी, धंदा सगळं सांभाळून तेवढं आपल्या कर्तव्य करतात पार्ट टाईम साधक ज्याला आपण म्हणू. अशा साधकांमार्फत हे कार्य अविरतपणे चालू आहे आणि ते वाढत आहे. आणि हा जो हे जे काही विज्ञान आहे ते समाजापर्यंत पोहोचवणं या एक उद्देशाने परिषद काम करते आणि परत एस आर दळवी फाउंडेशनचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आज आपल्यासमोर आम्ही आपले हे विचार व्यक्त करू शकतो आहे. तर आता आपण वळू आपल्या मुख्य विषयाकडे. आता एवढं सगळं कशाकरता सांगितलं तुम्ही म्हणाल की स्वामीजींचं कौतुक किंवा परशक्तीचा हा उद्देश नव्हता, तर डेफिनेटली की जे काही पुढे आपण बोलणार आहोत त्याच्यामागे केवढं बॅकग्राऊंड आहे, केवढी संशोधन हे फक्त एक त्याची एक नम्र जाणीव करून द्यायचा हा एक प्रयत्न होता. तर आता आपण बोलू आपल्या मुख्य विषयाकडे की शिक्षक बैठक म्हणजे आपण सगळेजण शिक्षक आहात आणि शिक्षक सक्षमीकरण हा एक शक्तीचा सुद्धा फोकस आहे की आपण म्हणतो की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इतकं प्रचंड महत्वाचं स्थान आपल्या संस्कृतीत शिक्षकांना दिलेलं आहे आणि तुम्ही सगळेजण शिक्षक आहात, तुम्ही गुरुवर्य आहात. खरं तर म्हणजे तुमच्यासमोर बोलण्याची माझी तशी पात्रता नाहीये. पण माझं आजचं काम काय आहे, की मनशक्तीचं जे संशोधन आहे, स्वामीजीचं जे संशोधन आहे, ते तुमच्या पुढे मी फक्त मांडणार आहे. मी तो हमाल भारवाही. मला फक्त तुमच्यापुढे मांडायचं आहे आणि ते मांडण्यामध्ये ऍक्च्युली मी यशस्वी व्हावं अशी म्हणजे प्रार्थना मी तुमच्याचकडे करतो. तुमच्या शिक्षण कृतीला नमन करून आपण आता सुरू करूया. तर आता एक महत्वाची गोष्ट अशी, की आपण सगळेजण शिक्षक आहात. पण तुम्ही फक्त शिक्षक आहात या एकाच अँगलनी आपण आज संवाद नाही साधणार आहोत. तर तुम्ही शिक्षक आहात, प्लस तुम्ही पालक पण आहात. बरोबर आहे तुमच्या मुलाच्या किंवा होणार असाल म्हणजे आय रिअली डोंट नो की पुढे समोर ऑडियन्स कोण आहे की पण तुम्ही डेफिनेटली काही जण पालक असाल, काही जण पालक होणार असाल. या पुढं एका सर्वंकष दृष्टिकोनातून आपण हे करणार आहोत. थोडं माझं प्रेझेंटेशन चालू करतो. आपल्याला दिसत आहे ना हे प्रेझेंटेशन? म्हणजे स्लाईड दिसतीये ना? हॅलो? हो दिसते सर. दिसते. दिसते काही दिसते. लोकांनी काही लोकांनी कॅमेरे चालू केले तर बरं होईल म्हणजे मला कळेल
की म्हणजे थोडंफार प्रतिक्रिया वगैरे मला मिळतील, बाकी काय नाही. ओके. तर आता मेनली आपण हे करूया की अ, शिक्षक आणि पालक, बरोबर आहे, अशा ड्युएल दृष्टिकोनातून आपण बघूया. त्याचं कारण पण आहे, की मगाशी आपण म्हटलं की आपण सुखी होणं हे आपलं सगळ्यांचं प्रमुख ध्येय आहे, बरोबर, गोल आहे आपल्या आयुष्यात. पण सुख हे आपल्याला अनेक प्रकाराने मिळतं ना. पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, दागिने आहेत, बरोबर आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण ऍज अ पालक, पेरेंट, अशी कुठली गोष्ट आहे की जी सगळ्यात आपल्याला जास्त आनंद आहे, सगळ्यात जास्त आनंद देते? बरोबर आहे. म्हणजे इंडियामध्ये जो सर्व्हे झाला त्याच्यामध्ये म्हणजे ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटीनी पालकांनी सांगितलं की आमची मुलं चांगली होणं हे आमचं एक नंबरचं सुख आहे. आपण ऍग्री असाल या गोष्टीला? आपली मुलं चांगली येस होणं. सर. या, थँक्यू सो मच. बघा, आपल्याकडे सगळं आहे, बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, पण आपली मुलं चांगली नसतील तर व्यर्थ आहे ते सगळं. आणि आपल्याकडे काहीच नाही, पण आपली मुलं चांगली आहेत. तर कसं असतं, चांगलं मुलं शून्यातून विश्व निर्माण करू शकतात. आणि जर का ती चांगली नसतील तर होत्याचं नव्हतं करू शकतात. म्हणून ऍज अ पेरेंट आपलं गोल आहे की आपली मुलं चांगली होणं. आणि ऍज अ टीचर, शिक्षक म्हणून तुमचं काय गोल आहे प्रोफेशनली? तुमचे विद्यार्थी चांगले होतील. कारण जेवढे आपले विद्यार्थी चांगले होतील तेवढं प्रोफेशनली जे आपल्याला यश आहे ते मिळणार आहे. राईट? म्हणजे गोल सेम. आणि मनशक्तीचं गोलही तेच आहे. आपण पहिल्यांदा प्रार्थना म्हटली, हे राष्ट्र मोठं झालं पाहिजे. ही प्रार्थना स्वामीजींनी दिलेली आहे. आणि त्याचा अर्थ असा आहे की राष्ट्र मोठं झालं पाहिजे म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे राष्ट्रातल्या बिल्डिंगी मोठ्या झाल्या पाहिजेत असं नाही. हे राष्ट्र म्हणजे यार आपली पुढली पिढी, आपली मुलं ही मोठी झाली, कर्तृत्ववान झाली पाहिजे. म्हणजे आपलं राष्ट्र आपोआप मोठं होणार. म्हणून मनशक्तीचं गोलही तेच आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षकांची संवाद साधण्याला आम्हाला खूप आवडतं. कारण आम्ही एका जरी शिक्षकापर्यंत आमचे विचार जर का पोहोचू शकलो, तरी त्या शिक्षकाच्या माध्यमातून हजारो मुलांपर्यंत ते विचार पोहोचतात. तर अशा पद्धतीने आपण आता हे पुढे जाऊ. तर आता आपलं गोल काय की आपली मुलं चांगली होणं. बरोबर आहे. म्हणून मनशक्ती कसं आहे की थोडं व्याख्या करून, डेफिनेशन करून आपण पुढे जातो. तर आपली मुलं चांगली झाली पाहिजेत. म्हणजे नक्की काय चांगलं झालं पाहिजे? तर हे 3 मुद्दे आहेत. तुम्हाला पटतात का बघा? आपली मुलं चांगली पाहिजेत म्हणजे त्यांचा अभ्यास चांगला पाहिजे, त्यांचा स्वभाव चांगला पाहिजे आणि त्यांचं आरोग्य चांगलं पाहिजे. बरोबर आहे? यातली कुठली जरी गोष्ट नसेल तरी मग प्रॉपर होणार नाही. म्हणजे फक्त अभ्यास चांगला असून फायदा नाही, स्वभाव पण चांगला नाही. फक्त स्वभाव असून चांगला नाही, अभ्यास, आणि अभ्यास हा लिमिटेड अर्थाने आपण नाही म्हणते. अभ्यास या दृष्टीने त्यांना उपजीविकेकरता जे काही त्यांना करू शकतात ते आलं याच्यामध्ये. तर अभ्यास, स्वभाव आणि आरोग्य या तिन्ही गोष्टी आपल्याला आपल्या मुलांच्या आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या या चांगल्या असतात. बरोबर आहे. तर आज आपण जे फोकस करणार आहोत ते अभ्यास आणि स्वभावावरती फोकस करणार आहोत बेसिकली. कारण आरोग्य हा खूप मोठा विषय आणि खूप वेगळा विषय आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी, की आपला स्वभाव जर का चांगला असेल, तर आपलं आरोग्य चांगलं राहतच. कारण मुळामध्ये कुठली गोष्ट शेवटी त्या स्वभावाशीच कनेक्टेड असते. तर आता यावरती आपण फोकस करू. आता याची जबाबदारी कोणावरती हा एक प्रश्न राहिला. तर हा जो तुम्हाला समोर दिसत असेल तर 33% जबाबदारी या इंडिव्हिज्युअल त्या मुलाची आहे, विद्यार्थ्याची आहे. 33% जबाबदारी शिक्षकांची आहे आणि 33% जबाबदारी पालकांची. 1% जो राहिला तो मग तुम्ही त्याला निसर्ग म्हणा, देव म्हणा, जे काही तुम्ही मानत असाल ते. शिक्षक म्हणून तुमच्यावर डबल जबाबदारी आहे. म्हणजे तुमच्या मुलांची पण जबाबदारी आणि तुमच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. आता एक प्रश्न आपल्या मनामध्ये कदाचित येऊ शकतो, की आम्ही शिक्षक आहोत. आमचा मुलांच्या स्वभावाशी काय संबंध? आम्हाला त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे. बरोबर आहे ना? असा प्रश्न कधी येऊ शकतो. पण तसं नाहीये. कारण मुलाचा स्वभाव म्हणजे चारित्र्य घडवणं हे पण शिक्षकाचं काम आहे. आता कसं आहे, की तुम्ही शिक्षक आहात. शिक्षक म्हणजे जो शिक्षण देतो. शिक्षक म्हणजे शिक्षण देणारा. म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे, लक्षात घ्या. धिस इज ट्रान्झॅक्शन. म्हणजे मी स्वतः किती हुशार आहे हे महत्वाचं नाही, पण मी माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत ते किती पोहोचवतो हे महत्वाचं. मुद्दा लक्षात येतोय आपल्याला?
बरोबर आहे ना, की मी मी हुशार आहे म्हणजे मला गणित खूप चांगलं येतं. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मी माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत ते किती पोहोचू शकतो हे इम्पॉर्टंट आहे. आणि जर का ते ट्रान्झॅक्शन करायचं असेल लक्षात घ्या, तसं म्हणून मला माझा विषय जो मी शिकवतो तो समजणं एवढं महत्वाचं आहे. तसं तो ज्याच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, त्याला समजून घेणं हेही खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून ते समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्या मुलांची जी मेंटॅलिटी आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांना काय आवडतं, काय नाही आवडतं, ते मला समजणं गरजेचं आहे. तेव्हाच मी शिक्षक म्हणून हा जास्त यशस्वी होऊ शकतो. आपल्याला मूड नसेल तर आनंदाची गोष्ट सुद्धा आपण करू शकत नाही. हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना मुलांना जे शिकवायचं आहे ना, ते म्हणजे अभ्यास. की जो मुलांना अजिबात आवडत नाही, मेजॉरिटी हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना खूप म्हणजे अभ्यास त्याला विचार ऑप्शन दिले आपण की अभ्यास करायचा, खेळायचं तर खेळायचं ऑप्शन चूज करतो. त्याची कारणं आपण पुढे बघू वगैरे. पण आपल्याला त्यांना अभ्यास शिकवायचा आहे. म्हणजे समथिंग विच दे डोंट लाइक आणि त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती समजून घेणे अधिक जास्ती गरजेचं होऊन बसतं. आता तुम्ही सगळेजण शिक्षक आहात, तुम्ही सगळेजण पालक आहात. अ, अ, मला थोडंसं माझा आवाज येतोय ना क्लिअर? काही प्रॉब्लेम नाही ना? हॅलो? हा सर क्लिअर आहे. येतोय येतोय हां, आवाज. हां. तर क्लिअर येतोय. नेमकं आता काय होतंय की हे प्रेझेंटेशन सुरू आहे तर मला चॅट बघता येत नाहीये. तर परत मी विनंती करतो काही लोकांना की कृपया थोडीशी व्हिडिओ ऑन करा. सो दॅट आय गेट सम फीडबॅक म्हणजे थोडंसं मला पण बरं पडेल. प्लीज. तर तुम्ही सगळेजण शिक्षक आहात, तुम्ही सगळेजण पालक आहात. तुमच्या माहितीतली अशी किती मुलं आहेत, की ज्यांना यातली कुठली समस्या नाही? की ना अभ्यासाच्या बाबतीमध्ये, ना संवादाच्या बाबतीमध्ये, ना म्हणजे आरोग्याच्या बाबतीत. आहेत अशी काही मुलं? डेफिनेटली नाही. कारण मुद्दाम मी जोरात का होतं कारण आम्ही आता एवढे सेशन घेतले, एवढ्या पालकांना भेटतो. कुठली ना कुठली तरी समस्या या मुलांमध्ये आहे. मग ती भले अभ्यासाची असेल, स्वभावाची असेल किंवा आरोग्याची असेल. बरोबर आहे ना? काय वाटतं तुम्हाला? राइट? पण आता एक महत्त्वाची गोष्ट आपण समजू शकतो. कुठलीही समस्या या जगामध्ये सॉल्व्ह होऊ शकते. कुठलीही. त्याच्या अटी 2 आहेत. 2 अटी आहेत त्याला. एक, नक्की प्रॉब्लेम काय झाला ते आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर आहे. बऱ्याच वेळा म्हणजे आपल्याला काही आजार होतो, मग आपण डॉक्टरकडे जातो. बरोबर आहे. बऱ्याच वेळा डॉक्टरांना कळत नाही. डायग्नोसिस होत नाही. डायग्नोसिस व्हेरी इम्पोर्टंट. डायग्नोसिस प्रॉपर झाला, कारण कुठल्या रोगाला कुठलं औषध द्यायचं हे प्रिस्क्राईब्ड आहे. इट इज ऑलरेडी देअर. नक्की काय आजार आजार झाला हे जो डॉक्टर ओळखतो, त्याला आपण त्याच्या हाताला गुण आहे असं म्हणतो. नक्की डायग्नोसिस, नक्की प्रॉब्लेम काय ते समजणं अतिशय महत्वाचं आणि ते वेळेवर समजणं हे अतिशय महत्वाचं. म्हणजे मला कॅन्सर झाला आहे समजा हे थर्ड स्टेजला समजलं तर मग फायदा नाही त्याचा. वेळेवर समजलं तर. तर आता जेव्हा मी हा प्रश्न आपल्याला विचारला, की बाबा तुम्हाला कुठल्या मुलाच्या बाबतीत अशी कुठली मुलं माहिती आहेत का, की ज्यांच्या कुठल्या समस्या नाही? तेव्हा तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हेच आलं असेल ना, की मुलांमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्या, मुलांमुळे. एका तरी शिक्षकांच्या मनामध्ये असा विचार आला का, की आपल्यामुळे आपल्या मुलांना काही समस्या होत असतील? आणि बऱ्याच वेळा म्हणजे आपण म्हणतो, की बाबा आपण पालक आणि शिक्षक मुलांच्या भल्याचाच विचार करतो. मग त्यांना आपल्यामुळे कशा काय समस्या निर्माण होत असतात? पण तसं नाहीये. आपल्या मुलांना आपल्यामुळे समस्या होतात. किंबहुना त्यांच्या ज्या काही समस्या होतात त्याचा रूट कॉज कदाचित त्याच्यामध्ये असू शकतो. आमच्याकडे एक वर्ग आहे बुद्धिवर्धन आणि बाल समस्या. 7 वर्षे कंप्लीट झालेली मुलं ते 14 वर्षे त्याचं चालू आहे त्यांच्याकरता. तुमचे असतील कोणाची त्यामध्ये मुलं तर डेफिनेटली करा. त्याच्यामध्ये एक प्रयोग आम्ही करतो. आणि प्रयोग केंद्र आहे शेवटी. आम्ही मुलांना एक कागद देतो.
आणि त्याला सांगतो की बाबा तुम्हाला तुमच्या आई वडिलांविषयी काही समस्या असेल तर ती लिहा. तर प्रथम ते लिहित नाहीत, कारण त्यांना वाटतं अरे आपण कसं लिहिणार. मग त्यांना मी सांगतो बघ तुमचं नाव, पत्ता काही आम्ही सांगणार नाही. इट विल बी अ सिक्रेट. तुम्ही फक्त लिहून द्या. तुम्हाला काय वाटतं ते खरं लिहित असतील? अहो पुरवणी मागतात, ते सबस्टिट्यूट मागतात. बरेचसे असेच असतात की म्हणजे चायनीज ज्याला आपण म्हणतो की आम्हाला वडापाव खायचा होता, पण काही मात्र खूप विचार करायला लावणारे असतात. आणि या समस्या मग कारण मुलांची सेशन आणि पालकांची वेगळी होतात, कारण आपण दोघांमध्ये बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. जे पालकांचे समस्या आहेत ते पालकांना सांगायच्या, या मुलांच्या मुलांना, जेणेकरून हा बॅलन्स करून ते रिलेशन मजबूत करायचे आपल्याला. मग या ज्या समस्या मुलांनी लिहिलेल्या आहेत या पालकांच्या वर्गात वाचून दाखवल्या जातात. तिथे नाव नसतं, काही पत्ता नसतो, पण कोणी लिहिलं हे प्रत्येकाला समजतं. पण त्याचा एक चांगला पॉझिटिव्ह, कारण आपल्या मनामध्ये असा बिलकुल विचार नसतो की आपल्या मुलांचं काही वाईट होतं. आपल्या मनामध्ये हेच असतं की आपलं चांगलं कळत नकळतपणे जर का काही चुका होत असतील आणि त्या समजल्या तर डेफिनेटली आपण त्याच्यावरती विचार करू शकतो. एनिवेज, तर सगळ्यामध्ये हा प्रॉब्लेम का होतो माहितीये का, की हे हे जग आहे ना, आपण आपल्या दृष्टीने बघत असतो. आता मला एक सांगा की आता मात्र आय विल रिअली रिक्वेस्ट समबडी टू स्टार्ट व्हिडिओ, कारण मला प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर मला हवं आहे. एनी व्हॉलिंटियर? हॅलो हॅलो मॅडम, अनम्यूट करा आपल्याला. हॅलो हॅलो नोबडी रेडी टू आन्सर? ऐकतात ना सगळे का तुम्ही? म्हणजे व्हिडिओ चालू करून दुसरीकडे गेलेला आहात सगळीकडे? आहे नाही येतोय सर. हा, हा. मला कोण आहे? अच्छा, मला एक प्रश्न विचारायचा आणि तो खूप महत्वाचा प्रश्न आहे, म्हणून मी थोडस इन्सिस्ट करतोय आपल्याला, की जेणेकरून आपल्याला एक थोडस एक आपलं कन्सेप्ट थोडस क्लिअर होऊन जातं म्हणून. एनीबडी? हॅलो हॅलो हा बोला. बोला सर. आपलं नाव? हॅलो. अजित जाधव. अरे अजित जाधवजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हॉलंटिअर केल्याबद्दल. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की पूर्णचंद्र जो असतो तो आपल्याला रोज दिसतो का? हा पूर्णचंद्र. रिपीट सर. हॅलो. हा रिपीट करा जरा. पूर्ण रेंज पूर्ण प्रॉब्लेम आहे. पूर्णचंद्र आपल्याला रोज दिसतो का? नाही, कधी दिसतो? पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण. हा, एक्झॅक्ट. थँक्यू सो मच. या एका प्रश्नाकरता तुम्हाला थोडासा त्रास दिला. बघा, आता अजित दादांनी काय सांगितलं की पूर्णचंद्र आपल्याला हा रोज दिसत नाही, आपल्याला पौर्णिमेला दिसतो. पण इनफॅक्ट कसं होतं की पौर्णिमेला सुद्धा जो चंद्र आपल्याला दिसतो तो पूर्ण नसतो. लक्षात घ्या, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याचा जो मागचा अर्धा भाग आहे तो आपल्याला कधीच दिसू शकत नाही ना. ओके. हो या. हा, आणि दॅट इज द प्रॉब्लेम. कारण आपण आपण लक्षात आलं ना, किती महत्वाचा मुद्दा आहे की आपण आपल्या अँगलनी जग बघतो आहे सगळं. आपल्याला अर्ध दिसत असतं, त्याला आपण पूर्ण समजतो, तिथं आपली कुठेतरी चूक होते. त्याच्यामुळे पूर्ण हा एक खूप मोठा त्याच्यामध्ये मुद्दा होता.
म्हणून मला असं वाटत होतं की कोणीतरी त्याचं उत्तर द्यावं. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला देतो की एक स्टॅट तुम्हाला दिसते की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये 8 ते 21 वर्षामध्ये एक 18 महिन्याचा एक मेंटल फटीग असा पिरियड येतो. म्हणजे तुम्हाला असा अनुभव असेल की एखादा हुशार मुलगा असतो पण एकदम तो डाऊन होतो. मार्क कमी पडायला लागतात वगैरे वगैरे किंवा बाकी समस्या होतात. आपल्याला काय वाटतं हा मुद्दामून करतोय का किंवा काय करतोय का, पण दिस इज साठी मेंदू थकव्याचा काळ आहे तो. आणि त्याच्यामुळे कितीही हुशार मुलगा असेल तरी तो कारण त्याची शक्ती कमी पडत असते मुलाच्या वेळेमध्ये. तर बऱ्याच वेळेला आपण काही गोष्टी पूर्णपणे समजून न घेता आपल्या रिएक्शन देतो आणि त्यातनं मग काय होतं की प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की फक्त आपल्या व्ह्यू पॉइंटनी आपण कुठल्या गोष्टीकडे जर का बघायला गेलो तर तिथं आपल्याला समस्या निर्माण होऊ शकतात. तर सगळ्यात पहिली जी समस्या आहे हा थोडा प्रॅक्टिकल शब्द वापरला, आय एम व्हेरी सॉरी. पण आपण आपल्या मुलांना आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी समजतो. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे आपण समजून घेत नाही. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये काय होतं की 2 गोष्टी होतात. एक अति लाड तरी होतात किंवा अति शिस्त तरी होतात. म्हणजे माझा मुलगा आहे आणि असं करतो, हे माझा मुलगा आहे वगैरे वगैरे. लक्षात येतं जेव्हा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की आपलं जे मूल आहे ते त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन जन्माला आलेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे का की सगळ्यात म्हणजे हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा सर्च आहे की आज इंडियामध्ये सगळ्यात मुलांवरती ताण जे आहे ते 80% ताण हे पालकांच्या अपेक्षांची आहे. ते ताण त्या मुलांना सहन होत नाहीये. म्हणजे पालकांच्या अपेक्षेचे जे ताण मुलांवरती येतात ते काय येतात की आपल्याला वाटतं की आपल्याला जे पाहिजे ते त्यांनी केलं पाहिजे. पण असं नाहीये. आपलं येणारं प्रत्येक मूल हे त्याचं दोष आणि गुण गुण जन्माला आले. म्हणजे तुम्हाला खलील जिब्रान हे नाव ऐकून माहिती असेल. त्यांनी खूप चांगल्या ओळी लिहिल्यात आपल्याकरता, पालकांकरता आणि शिक्षकांकरता, की आपली मुलं ही आपली नसतात. ते आपल्यापासून जन्म घेतात पण आपल्यासाठी नाही. आपण आपल्या मुलांना फक्त प्रेम देऊ शकतो, पण आपले विचार नाही. कारण येणारं प्रत्येक मूल हे आपली स्वतंत्र विचारधारा घेऊन जन्माला आलेलं आहे. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता डॉक्टर रिचर्ड ए ब्रेस्टॅक नोबेल प्राइज विनिंग शास्त्रज्ञ आहेत ते. त्यांचं एक संशोधन आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपला मेंदू हा रिकामा नसतो. आपल्याला वाटतं नवीन जन्माला आलेलं मूल म्हणजे कोरी पाटी आहे. मग आपल्या सुवाच्य अक्षराने आपण त्याचं भविष्य लिहायचं असं नाहीये. त्याचा मेंदू हा भरलेला आहे, पण तो निगेटिव्हली भरलेला आहे. आता निगेटिव्हली भरलेला म्हणजे काय, की पूर्वी आपण फिल्म टाकून फोटो घ्यायचो. हे जर का तुमच्या काही लोकांच्या लक्षात असेल, तर पहिल्यांदा निगेटिव्ह यायची. मग ते निगेटिव्ह डेव्हलप केले की फोटो यायचा. जे निगेटिव्ह मध्ये आहे तेच डेव्हलप होऊन फोटोमध्ये येणार. त्या पद्धतीने म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जेव्हा आपल्या मुलाचा जन्म होतो, आपल्या पोटी जे मूल आलेलं आहे ते त्याचे गुण आणि दोष हे घेऊन जन्माला आलेलं आहे. आणि म्हणजे लक्षात येते ना, आपण ज्याला संस्कार सगळं म्हणते गुण आणि दोष घेऊन जन्माला आलेलं आहे. मग आता तुम्हाला असं वाटेल की मग जर का ते गुण आणि दोष घेऊनच जन्माला आलेलं आहे, तर ऍज ए पेरेंट, ऍज ए टीचर आपल्या हातामध्ये काय आहे? तर हा फरक आहे. कॅमेऱ्याची निगेटिव्ह ही डेड निगेटिव्ह आहे. पण आपला मेंदू ही डेड निगेटिव्ह नाही. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. किंबहुना तो बदल करणं हे पेरेंट आणि टीचर म्हणून आपलं काम आहे. गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार म्हणजे संस्कार. आणि आपल्याला एक्झॅक्टली तेच म्हणजे एक शिल्पकार होत. खूप चांगलं आहे. म्हणजे खूप चांगलं उदाहरण आहे. खूप शिल्पकार होत. ते शिल्प बनवायचे खूप सुंदर. व लोक त्यांना विचारायचे की तुम्ही एवढी सुंदर शिल्प कशी बनवता? तर ते म्हणायचे मी मी शिल्प बनवतच नाही म्हणे. अहो म्हटलं असं कसं? तुम्ही एवढी सुंदर शिल्प ते म्हणे मी शिल्प बनवत नाही. शिल्प त्या दगडामध्येच असतं. मी फक्त अनावश्यक भाग त्याचा दूर करतो. आणि आपल्याला तेच करायचं. आपल्या समोर असलेले आपले विद्यार्थी, आपली मुलं त्यांच्यामध्ये ते त्यांचे गुण आणि दोष घेऊन जन्माला आलेले आहेत. त्याच्यामध्ये आहेत. आपल्याला फक्त ते ओळखायचे आणि त्यांना त्यांना त्यांचं जे गुण ओळखून त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला उत्कृष्ट कसं आणायचं ते आपल्याला ठेवायचं. हा जो मुद्दा आहे आता तुम्हाला सांगतो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की पालक आणि शिक्षक हे माळी असतात.
आता तुम्हाला लक्षात आहे माळी म्हणजे काय? तुम्ही एखाद्या बाळाला दिलं, मोगऱ्याचं रोप दिलं आणि त्याला जर का सांगितलं की त्याला दूध दे, फळी दे, खत दे, याला गुलाब येऊ दे, तर होणार आहे का तसं? नाही. त्याचा उत्कृष्ट मोगरा कसा होईल हेच तो बघू शकतो आणि हेच आपल्याला बघायचं. आपल्या प्रत्येकाचं मूल, आपल्या समोर असलेला प्रत्येक विद्यार्थी हा युनिक आहे. त्याच्यासारखं दुसरं मूल या जगामध्ये नाही. वी आर ऑल युनिक. फक्त तो युनिकनेस काय आहे, तो नक्की काय ते शोधणं आणि त्याला वाव देणं, हे पालक आणि टीचर आपलं कर्तव्य आहे. ते शोधणं आणि त्याच्या उत्कृष्टतेला वाव देणं. बरोबर? मग दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे की या मुलांवरती संस्कार आपल्याला करायचे ऍज ए पेरेंट आणि ऍज ए टीचर. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की मुलं ही अनुकरणातून शिकतात, उपदेशातून नाही. आता तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो, म्हणजे किती मुलं हुशार असतात ते पण तुम्हाला कळेल. म्हणजे आपल्याला वाटतं ना लहान मुलांना वगैरे काही कळत नाही, तसं काही नाहीये. त्यांना सगळं काही कळत असतं. हा एक छोटासा व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुम्हाला पण थोडस त्याच्यामध्ये हे होईल. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर येतोय. हं. आता हे मूल आहे इतकं छोटं आहे. तुम्हाला कळलं आता ते काय करतंय. आलं लक्षात मुद्दा तुमच्या? आपल्या वाटतं ना एवढ्या लहान मुलांना येस सर. काय कळतं, त्याला सगळं कळत असतं ते. म्हणजे स्वामीजींनी खूप एक चांगली गोष्ट सांगितली की आपल्या बऱ्याच लोकांकडे सुद्धा एक 90च्या पुढे किंवा असं काही वृद्ध व्यक्ती असेल की जर्जर झालेली किंवा आजारी असेल, तर बऱ्याच वेळा यांचं पण आपल्याला खूप करावं लागतं जे आपण लहान मुलांचं करतो. बरोबर आहे. पण त्यांना त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही असं आपण नाही म्हणत ना. आपण म्हणतो त्यांना व्यक्ती तसं मुलांचं का तर बऱ्याच वेळा आपण इग्नोर करतो आणि प्रश्न असा होतो की ज्या वेळेला कुठलंही नातं घ्या, म्हणजे पती पत्नी झालं, सासू सून झालं, कुठलंही नातं, ते नातं हे तेव्हाच चांगलं मजबूत होतं किंवा टिकतं जेव्हा एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जातो, त्यांचा आदर केला जातो. बऱ्याच वेळा काय होतं आपण हे समजून घेत नाही, त्याच्यामुळे कुठेतरी हा सगळा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, एनिवेज ते मला थोडंसं तुम्हाला सांगायचं होतं. तर आता अनुकरणातून शिकतात हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि ऍज ए शिक्षक खूपच महत्वाचा मुद्दा आहे. मुलांचं इतकं ऑब्झर्वेशन असतं आणि काय होतं माहितीये का की आई, वडील आणि शिक्षक हे खूप इन्फ्लुएन्स करतात मुलांच्या आयुष्यावर.
म्हणजे आज आपण जे कोणी आहोत, तुम्ही जे कोणी आहात, जर का आपण इन्फ्लुएन्स शोधायचा गेला ना आपल्या आयुष्यावर कोणाचा झाला, तर या 3 व्यक्तींचा आपल्या आयुष्यामध्ये खूप इन्फ्लुएन्स आहे. फक्त चांगला असेल तर चांगला, वाईट असेल तर वाईट असं होतं. आणि हे आपल्याला शिक्षक म्हणून समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे शक्यतो आम्ही असं नाव वगैरे घेत नाही. पण मला माहिती आहे आता आमचे जीवनदानी साधक आहेत. जे पहिलं सेशन घेतलं ते अजित कांबळे त्यांचे त्यांचे वडील. खूप सिनियर साधक आहेत आमचे. 40 वर्ष त्यांनी म्हणजे ते शिक्षक होते आणि ॲज अ प्रिन्सिपल ते रिटायर झाले. ते आम्हाला नेहमी एक किस्सा सांगतात, की ते जेव्हा शाळेमध्ये होते ॲट सम पॉइंट पर्यवेक्षक होते. बरोबर आहे. ते पर्यवेक्षक होते. त्यावेळेचा किस्सा त्यांनी सांगितला, की दुपारची वेळ होती, लंच टाईम असेल, सुट्टी असेल म्हणजे त्यावेळेचं ते जस्ट राउंड मारत होते शाळेमध्ये कोण काय करतंय, कोण काय करतंय. तर 2 मुली या बसल्या होत्या आणि त्याच्यात काहीतरी सिक्रेटली त्याच्यात काहीतरी गप्पा चालल्या होत्या. म्हणजे यू नो टॉक सिक्रेटली असं काहीतरी सिक्रेट. तर त्याने विचारलं, की "अरे काय चाललंय तुमच्या गप्पा?" आणि त्यांचं म्हणजे सगळ्यांबरोबर खूप चांगलं रिलेशन होतं. ही वॉज व्हेरी लव्ड बाय ऑल द स्टुडंट्स. तर ते म्हणे, "साहेब सर बाबा म्हणजे आमची गंमत आहे." अरे ते म्हणे, "मग मला सांग ना गंमत असेल तर मला सांगा." मग त्या थोड्या जरा "तुम्हाला माहिती आहे का बाबा, त्या ज्या आपल्या मॅडम आहेत ना मॅडम, त्यांच्याकडे 26 साड्या आहेत." काही काय बोलू नको. तुला काय माहिती? मी लिहिलंय ना म्हणे. मग त्यांनी वही दाखवली. अक्षरशः वहीमध्ये कुठल्या तारखेला कुठली साडी घातली होती, काय मग तुमचे ते एक्सेसरीज असतात, मॅचिंग का होतं, चपला का सगळे डिटेल त्या मुलीकडे होते. 26 दिवसांची विचार करा. म्हणजे एवढं ते ऑब्झर्व्ह करत असतात आणि एवढं त्याच्यावरती असतं. तेवढ्यात ती दुसरी मैत्रीण होती ती म्हणे, "तुम्हाला माहिती आहे का सर? बाबा अजून काय गंमत आहे?" म्हणे. काय म्हणे? "ते जे आपले ते सर आहेत ना सर, त्यांच्याकडे 2च पॅटी आहेत." तर असं सी म्हणजे तुमच्या वर्गामध्ये आय डोंट नो 50, 60, 70 मुलं असतील. बरोबर आहे, जेव्हा तुम्ही शिकवायला जाता किंवा काय किंवा आता तर समजा ऑनलाईन आहे समजा पण आता ऑफलाईन पण मला वाटतं चालू झालंय बऱ्यापैकी. तर समजा 50 मुलं असतील तर 100 कॅमेरे आपल्यावरती लक्ष देऊ नये. हे आपण म्हणजे कधी ही जाणीव आपल्याला नेहमी असली पाहिजे. आणि त्याच्यामुळे शिक्षकाचं बेसिकली आंतरव्यक्तिमत्व त्यानंतर बाह्य व्यक्तिमत्व हे चांगलं असणं गरजेचं आहे. कारण त्याचा इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव हा त्या विद्यार्थ्यांवरती होतो आहे. हे आपण पाहिलं. आता हा जो मुद्दा आहे, की मुलं अनुकरणातून शिकतात. मग त्याचं शिकण्याचं वय काय आहे? किंवा कशापर्यंत शिकतात? तर हा खूप महत्वाचा चार्ट आहे. तुमच्या समोर जो दिसतोय. हा मेंदू वाढीचा चार्ट आहे. मेंदू म्हणजे जो आपला मेन आहे, ब्रेन त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. त्याची वाढ कशी होते? त्याचा हा चार्ट आहे. आणि हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे शिक्षक म्हणून तर तुम्हाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. या चार्टमध्ये आपण असं बघता, की जी मॅक्सिमम वाढ होते आपल्या मेंदूची, ती 7 वर्षापर्यंत होते. अप टू 80 टू 90% ही जी मेंदूची वाढ आहे ही 7व्या वर्षापर्यंत होते. त्याच्यानंतर 7 ते 14 वर्ष. त्याच्यानंतर जी 14 ते 21 पर्यंत ही जी बाकीची जी वाढ आहे, ती 2 ते 5% मॅक्सिमम ती होते. मग 21 वर्षानंतर मग हा मेंदूमध्ये काही जास्त त्याच्यामध्ये इन्क्रीज किंवा ग्रोथ ही होत नाही. शिक्षण म्हणजे आता तुमच्यापैकी जे शिक्षक आहेत, ते 7 वर्ष वयापर्यंत मुलांना जे शिकवतात ते एकदम हायली म्हणजे त्यांनी म्हणजे आपण म्हणतो ना, की 1 ते 7 वर्षामध्ये पालक आणि शिक्षकाने डोळ्यात तेल घालून त्यांनी आपलं जे काही आहे ते रुटीन केलं पाहिजे. कारण त्यावेळचा जो मुलांची परिस्थिती आहे, ती अशी आहे की ते ग्रास्प एव्हरीथिंग म्हणजे आता मी सिव्हिल इंजिनिअर आहे त्याच्यामुळे मला नेहमीची आमची काँक्रीट रोड तुम्ही पाहिला असेल. काँक्रीट रोड. काँक्रीट करतात काँक्रीट. ओके. तर ते काँक्रीट जेव्हा टाकलं तर ते ओलं असतं. आणि नंतर ते काय नंतर ते सुकतं. मग ते हार्ड होतं. बरोबर आहे. आता ते ओलं काँक्रीटची जी अवस्था आहे ना, ती या 1 ते 7 वर्षापूर्वी आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती सहज इम्प्रिंट होतात. जे गोष्टी आपण बोलतो, बघतो, ते लोकं जे बोलतात, बघतात ते त्याचे इम्प्रिंट्स होत असतात. आणि या काळामध्ये
चांगल्या गोष्टी त्यांच्याशी एक्सपोज झाले, ते शुड बी एक्सपोज टू गुड थिंग. ही आपली पालक आणि शिक्षक म्हणून जबाबदारी. म्हणजे एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल याची ग्रॅव्हिटी किती आहे. की स्टडी केला गेला होता एक त्याच्यामध्ये मुलांवरती. त्याच्यामध्ये 2 ग्रुप केले होते. एक 10 मुलांचा ग्रुप केला होता आणि एक 50 मुलांचा ग्रुप केला होता. जाणून घ्या. आणि 10 मुलांच्या ग्रुपला एक व्हिडिओ दाखवण्यात आला, की ज्याच्यामध्ये एक अशी विद्रूप अशी एक बाहुली होती, की जनरली कोणा मुलांना आवडणार नाही. आणि एक बाई आहे, ती त्या बाहुलीला मारतीये. विध्वंसक असा तो थोडासा एक व्हिडिओ फक्त या 10 मुलांना दाखवला. बाकीचे 50 मुलं होते त्यांना तो व्हिडिओ दाखवला नाही. आणि नंतर या मुलांना एकत्र करून एका रूम मध्ये आणण्यात आलं आणि जिकडे अनेक खेळणी होती मुलांना, अनेक खेळणी होती आणि त्याच्यामध्ये ती विद्रूप बाहुली पण होती, जी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती. तर त्या मुलांनी तो व्हिडिओ पाहिला होता. 30 मुलं फक्त त्या बाहुलीकडे गेली आणि एक्झॅक्टली सेम त्यांनी पाहिलं. हा परिणाम होतो. त्याच्यामुळे या काळामध्ये ती मुलं काय बघतायत आपल्याला काय ऑब्झर्व हा अतिशय म्हणजे स्वामीजींनी ते असं सांगितलंय, की ज्यावेळेला गर्भधारणा होते, हे कळतं आपल्याला, तेव्हापासूनच आपलं वागणं कमीत कमी बदललं पाहिजे. कारण त्याचा परिणाम हा डायरेक्टली त्या मुलांवरती होतो आहे. तर 1 ते 7 वर्ष जे मुलं आहेत, हे मॅक्सिमम त्याच्यामध्ये वागताना कारण म्हणजे पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून तो काही म्हणजे आपल्याला जर का म्हणायचं असेल ना, म्हणजे आम्ही नेहमी सांगतो पालकांना, शिक्षकांना, की 7 वर्षापर्यंत तुम्ही थोडीफार जबरदस्ती मुलांवरती करू शकता. कारण ते मोल्डेबल आहे. लक्षात घ्या. ओली माती आहे. त्याला आकार देऊ शकतो आपण. त्याला मोल्ड करू शकतो. 7 ते 14 वर्षामध्ये सुद्धा बऱ्यापैकी ती माती सेट झाली. थोडीशीच काही आपल्या हातामध्ये आहे. 14 वर्षानंतर मात्र तुम्हाला रिस्क घेता येणं उपयोगाचं नाहीये. कारण ती बऱ्यापैकी पक्की ते मडकं झालेलं आहे. मग तेव्हा काही आपण करायला लागलं, की मग क्रॅक येणं, ते तुटणार, ते व्यवस्थित होणार. म्हणून मुलं 7 वर्षाची झाली, की आपण हळू त्यांचे फ्रेंड्स, मित्र बनलं पाहिजे, पालक आणि शिक्षकांनी. आणि 14 वर्षाच्या पुढची मुलं जर का असतील, तर यू हॅव टू बी देअर फ्रेंड्स. यू हॅव टू बी. तेव्हाच आपण त्यांना कनेक्ट करू शकतो. म्हणजे जे काही तुमचा विद्यार्थ्यांचा एज ग्रुप आहे, त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात घ्या. आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपण जे आहोत ते अंपायर नाही आहोत, मुलांचे कोच आहोत. मी ॲज अ पेरेंट आणि त्यांनी वी आर नॉट अंपायर. म्हणजे अंपायर काय करतो क्रिकेट मधला किंवा कुठला आहे तो आउट, नो बॉल, वाईट बॉल म्हणजे तू आउट झालास बाबा, तू नो बॉल टाकलास बाबा. तो निर्णय देत असतो. तर आपली मुलं ही कशी केली हा निर्णय देणे आपलं काम नाही, तर ते चांगले खेळतील हे सुनिश्चित करणं हे आपलं काम. बरोबर आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर का आपण जाणून घेतल्या त्या मुलांच्या आणि म्हणजे मगाशी जे सांगितलं आमचे जे सिनियर साधक होते पापळे सर, त्यांनी हे सांगितलेलं आहे, की तुम्ही एकदा मुलांना जिंकलं शिक्षक म्हणून, की मग काही प्रॉब्लेम नाही. पण मुलांचं प्रेम आणि मुलांचा विश्वास हा जो शिक्षक संपादन करेल, मग then स्काय इज द लिमिट. देन नो प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीने आपण हा स्वभावाचा जो आहे हा चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक पुस्तक मी डेफिनेटली इकडे तुम्हाला रिफर करेल. सेव्ह युअर चाइल्ड फ्रॉम युअर सेल्फ. हे स्वामीजी लिहिलं पुस्तक आहे आणि याला पेरेंटिंगचं बायबल असं आम्ही बोलतो, की या ज्या मुलांना आणि हे खरंच म्हणजे ऍज अ शिक्षक टीचर म्हणून तर निश्चितपणे अभ्यास केला पाहिजे. ऍज अ पेरेंट म्हणून सुद्धा खूप गरजे आहे, की जेणेकरून आपल्याला पण आयडिया मिळते, की काय आपल्या कळत-नकळत चुका होतात. काही ब्रीफली आपण पाहिलेले आहेत. महत्त्वाच्या पाहिल्या आहेत. पण या अधिक अधिक जिज्ञासा, अधिक अभ्यास या नात्याने जर का कोणाला पाहिजे असेल, तर या पुस्तकामध्ये डेफिनेटली आपल्याला चांगला उपयोग. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळू, तो म्हणजे अभ्यास. तर हा मुलांचा अभ्यासामध्ये आपल्या अनेक अडचणी येतात. ते ॲज अ पेरेंट म्हणून आणि टीचर म्हणून तुम्हाला हे सगळं माहिती आहे, की एकाग्रता होत नाही, वाचन लक्षात राहत नाही किंवा लक्षात राहतं पण ऐन वेळेला म्हणजे बऱ्याच जणांना काय होतं परीक्षेला एकदम ब्लँक होतं. परीक्षा हॉलमधनं बाहेर आले की आठवतं, पण त्यावेळेला ब्लँक होतं आणि मग लिहिता येत नाही. किंवा आणि सगळ्यात महत्त्वाची एक समस्या आहे, की अवघड विषय आहे. आता कुठला ना कुठला विषय हा अवघड जातो मुलांना. त्याचा अभ्यास तर करावा लागतो. एक तर मुलांना अभ्यास करणं सुद्धा खूप मनापासून आवडत नाही.
अवघड विषयाचा तर मुळीच आवडत नाही, पण तो अभ्यास करावा लागतो, त्याच्यामध्ये शक्ती जास्त खर्च होते, त्याचा परिणाम इतर विषयांवरती होतो आणि ओव्हरऑल पर्सेंटेज जे आहे मुलांचं ते डाऊन होतं. आणि म्हणून मनशक्तीमध्ये 5 अभ्यास पद्धती सूचित केलेल्या आहेत. एक प्रयत्न रहस्य म्हणून अतिशय छोटंसं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आपण दिलेले आहे. आता या त्रिकोण एकाग्रता, आत्मसूचना, सारांश पद्धती आणि झोपेतून शिक्षण आणि बुद्धिवर्धन पद्धती, आता या सगळ्या पद्धती काही आपण इकडे बघू शकत नाही. फक्त झोपेतून शिक्षण याचा एक क्लू देतो मी, म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की झोपेतनं कसं काय म्हणून शिकू शकतो, पण तसं नसतं. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपला मेंदू हा पूर्णपणे झोपण्यावर नसतो, त्यातला काही पाठ हा जागा असतो. आणि कसं होतं म्हणून आम्ही हा पद्धत जे सांगतोय ते तुम्ही पण ट्राय करू शकता तुमच्या मुलांवरती आणि विद्यार्थ्यांवरती, की बऱ्याच वेळा एखादा पोर्शन हा खूप काही एखादा जो पोर्शन तो खूप अवघड जातो, समजत नाही पटकन. मग अशा पोर्शनचं जे वाचन आहे ना, ते रात्री झोपतानाच्या आधी करायचं. म्हणजे तुम्ही पेंगुळलेले आहात, झोप येते त्यावेळेस सुद्धा चालेल, पण ते करायचं आणि ते वाचून झोपून जायचं. आता झोपल्यानंतर सुद्धा आपल्या मेंदूचं फंक्शन चालू आहे. आणि जी गोष्ट म्हणून आम्ही बऱ्याचदा सांगतो की रात्री झोपताना बाबा काहीतरी चांगलं बघू, चांगलं ऐकून झोपा, कारण जे बघून आपण झोपतो त्याच्यावरती मंथन चालतं. मग जेव्हा आपण असं वाचून तो मुलगा झोपलाय किंवा ती मुलगी झोपली, विद्यार्थी रात्री त्याच्यावरती मंथन होत राहतं मेंदूमध्ये. सकाळी काय करायचं की समजा ते 6 वाजता उठत असते नॉर्मली, त्याच्या 1 तास आधी उठायचं आणि परत तो जो काही पोर्शन आहे तो वाचायचा आणि परत झोपायचा. हे जर का रिपीटेडली केलं तर लक्षात येईल की तो समजायला लागतो, कारण त्याच्यावरती रात्री मंथन झालं. तर ती झोपेची खूप चांगली पद्धत आहे आणि बुद्धिवर्धन पद्धती डेफिनेटली मी तुमच्याशी शेअर करणार आहे, कारण ती खूप चांगली आहे, सोपी आहे आणि ती तुम्ही इमिडिएटली तुमच्या विद्यार्थी म्हणा किंवा तुमचे जे पाल्य त्यांच्यावरती तुम्ही यूज करू शकता. त्याच्या आधी आपल्याला फक्त एक गोष्ट समजून घ्यायची आहे की आपण अभ्यास जो करतो तो मेंदूनी करतो. आपण बोलतो मेंदू इज अवर टूल फॉर स्टडी. पण तुम्हाला हे लक्षात असेल की एक जो विषय असतो तो सगळ्यांचाच अवघड नसतो. कोणाचं गणित अवघड असतं, पण कोणाचं चांगलंही असतं. म्हणजे गणित हा सगळ्यांचा अवघड विषय नाही. कोणाचं गणित अवघड असतं, कोणाचं भूगोल, कोणाचं भाषा. तर याचं कारण काय ते तुम्हाला समजेल याच्यातनं, की हा एक मेंदूचा फोटो आहे वरून काढलेला, बरोबर आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की प्रत्येक विषयाचं स्थान आहे आपल्या मेंदूत. म्हणजे आपण अभ्यास करतो ते पुढे मेंदूने करत नाही, तर मेंदूमध्ये काही स्थानं आहेत, विशिष्ट स्थानं आहेत की तिकडच्या पेशी ते हे काम करत असतात. म्हणजे इथं अल्जेब्रा, हिस्ट्री, सायन्स, लँग्वेज यांची अलग अलग वेगवेगळी स्थानं आहेत. जिओग्राफी, जॉमेट्रीची स्थानं आहेत आणि कला आणि क्रीडा. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आपल्याला बघायचा आहे सगळ्यांना, की तुम्हाला माहिती असेल की आपल्या मेंदूचे 2 पूर्णतः वेगळे भाग आहेत. एक लेफ्ट ब्रेन आणि एक राईट ब्रेन. मध्ये फक्त छोटासा पूल आहे. तुम्हाला ही कल्पना असेल. तो इट इज राईट ब्रेन इज डिफरंट, लेफ्ट ब्रेन इज डिफरंट. पूर्णतः वेगळे. मध्ये फक्त एक छोटासा पूल आहे पर्पजफुल त्याला म्हणतात. आणि या दोघांचे फंक्शन्स ही वेगळे आहेत, स्टेज ही वेगळी आहे. तर आपल्या असं लक्षात येईल की मॅक्झिमम जे अभ्यासाचे विषय आहेत ते डाव्या मेंदूमध्ये आहेत. काहीतरी हॅड रेस केला, काही विचारायचं आहे का? हॅलो. ओके. गीता म्हात्रे मॅडम काही विचारायचं आहे का आपल्याला? हॅलो. ओके. नाही सर. हा नाही नो इश्यू नो इश्यू. तर लक्षात आलं ना आपल्याला की प्रत्येक विषयाला वेगळं स्थान आहे आणि मॅक्झिमम विषय हे डाव्या मेंदूमध्ये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अल्जेब्रा, हिस्ट्री, सायन्स, लँग्वेज. म्हणजे एखाद्या मुलाचं जर का आपण म्हटलं की त्याचा अल्जेब्रा वीक आहे, बीजगणित त्याचं वीक आहे, तर त्याचं कारण त्या ज्या सेल्स आहेत तिकडच्या त्या थोड्याशा वीक आहेत. ओके. बऱ्याच वेळा आपण जज करतो मुलांना. आपण म्हणतो अरे असं काय तुला समजत नाही, तर वी शुड नॉट जज. इट इज देअर जेन्युइन प्रॉब्लेम. ओके. आणि जेव्हा आपण हा प्रॉब्लेम लक्षात घेऊ डेफिनेटली आपण त्या म्हणून मनशक्तीने जी पद्धत
हे केली बुद्धिवृत्त पद्धती ती या अनुषंगाने केली की हा प्रॉब्लेम रिअलाइज करून लक्षात घेऊन कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो. तर आता ही पद्धत आपण समजून घेऊया. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला ती स्लाइड दिसते, तुम्ही नोट डाऊन करत असेल तर जरूर नोट डाऊन करून घ्या, किंवा प्रयत्नरस्य आपलं फक्त 5 का 10 रुपयाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आहे हे. पण तुम्हाला करायचं असेल तर करा, कारण हे खूप चांगलं आहे, खूप महत्वाचं आहे. तर हे बुद्धिबळ अभ्यास पद्धतीमध्ये आपण एक अवघड विषय निवडतो. म्हणजे समजा एखाद्या मुलाचे 2-3 विषय अवघड असतील तर जो सगळ्यात अवघड विषय आहे तो आपण निवडतो, सिलेक्ट करतो. त्याचा अभ्यास आपल्याला रोज 1 तास करायचा. तर आता 1 तास का? या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येकामागे काही कारण आहे. 1 तास का? तर आपला जो ब्रेन आहे ना, त्याची कॅपॅसिटी आहे. कारण प्रत्येक गोष्टीची कॅपॅसिटी असते. जसं वॉशिंग मशीन तुमच्याकडे असेल तर त्याची कॅपॅसिटी असते 5 किलो 10 किलो. त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त जर का लोड दिला तर ते खराब होणार आहे मशीन. तसं आपल्या ब्रेनची पण कॅपॅसिटी आहे. तर ब्रेनची जी कॅपॅसिटी आहे प्रत्येक भागाची ती 45 मिनिट्स टू 90 मिनिट्स, म्हणजे ती रेंज आहे त्याची. त्याच्यापेक्षा जास्त तो चालत नाही. आणि म्हणून बघा आपले जे पिरियड्स असतात लेक्चर्स ते पण शक्यतो 45 टू 90 मिनिट्स असतात. त्याचं कारण ते आहे, कारण तेवढी कॅपॅसिटी नाहीये. एकच गोष्ट आपण एवढा वेळ करू शकत नाही. म्हणून हा अवघड विषय असल्यामुळे आपण तो 1 तास त्याला सिलेक्ट केला आहे, की त्याचा अभ्यास आपण 1 तास करायचा. पण हा 1 तास कसा आहे, एक वेळ म्हणजे काय? सकाळी 5 ते 6 असेल तर सकाळी 5 ते 6 रोज. दुपारी 3 ते 4 असेल तर दुपारी 3 ते 4 रोज. रात्रीची असेल 9 ते 10 तर रोज. ती एक वेळ ठेवायची. आणि याच्यामागे कारण असं आहे, की त्याच्यामध्ये पण कंडिशनिंग आहे. बघा आता समजा तुम्ही दुपारी 1 ते 1 वाजता जेवत असाल, बरोबर? कारण आपल्या शरीरामध्ये क्लॉक आहे, त्याला बायोलॉजिकल क्लॉक असं आपण म्हणतो. तुम्ही जर का रोज 1 वाजता जेवत असाल तर 1 वाजता भूक लागते आपोआप. आणि नुसती भूक लागते असं नाही, तर पाचक रस पण निर्माण होत असतात आपल्या शरीरामध्ये. आणि त्यावेळेला जर का आपण जेवलो तर हे जेवण चांगलं पचलं जातं. आणि त्या वेळेला नाही जेवलं तर ऍसिडिटी होऊ शकते. तर एवढं त्या टाईमशी रिलेटेड आहे. पण डॉक्टर सांगतात की तुम्ही जेवणाच्या वेळा पाळा. तसं ही अभ्यासाची वेळ सुद्धा आपल्याला पाळायची, एक वेळ ठेवायची. कारण काय होतं, ती सवय आपल्या सेल्सला लागते. सेल्सला अभ्यासाची भूक समजा ते जागृत होते. आणि मग तो अभ्यास होतो. तो चांगल्या पद्धतीने होतो आणि चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो. म्हणजे अतिशय छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी. त्याच्यानंतर एक जागा, म्हणजे कधी तो किचनमध्ये बसला, कधी हॉलमध्ये बसला, कधी बाल्कनीत बसला असं नाही. हा जो विषय आहे, जो आपण बुद्धिवर्धन त्याची जी प्लेस आहे, ती सेम ठेवायची आहे. म्हणजे जी काही ठरवती, ती बदलायची नाही. कारण काय होतं, की आता बघा तुम्ही म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये गेला. मंदिरात गेला की शांत वाटतं. तेच आपण मार्केटमध्ये गेलो की थोडी गडबड, कारण जसं वातावरण असतं त्या जागेमध्ये तसं तिकडच्या वेव्हज असतात. एका वेळेला एका ठिकाणी आपण बसतो अभ्यास करायला की त्या वेव्हज तिकडे जनरेट होतात. त्या अभ्यासाच्या वेव्ह असतात, त्या वातावरण असतं. आणि ती जागा जर का आपण परमनंट ठेवली तर त्या वेव्हज ज्या आहेत ते आपल्याला सपोर्ट करतात. एक अवघड विषय, रोज 1 तास, एक वेळ, एक जागा आणि एक दिशा. दिशा म्हणजे डायरेक्शन. म्हणजे विषय जर का डाव्या बिंदूतला असेल तर आपण पूर्व दिशेने तोंड आपलं राहिलं पाहिजे. आणि उजव्या बिंदूतला असेल तर पश्चिमेकडे. याचं सिंपल कारण काय आहे, की डावा बिंदू जर का आपला अभ्यास असेल, आपण पूर्वेला बघतो तर हा नॉर्थला येतो, नॉर्थ. सिमिलरली उजव्या बिंदूतला विषय असेल आणि आपण जर का पश्चिमेकडे बघतोय तर हा उजवा बिंदू नॉर्थचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नॉर्थ साऊथ मॅग्नेटिक फील्ड आहे आपल्या पृथ्वीवर. आणि त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. जेव्हा आपण असं बसतो तेव्हा नॅचरली आपण त्या फील्डला अलाईन होतो आणि आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे. जेव्हा आपण असं बसतो तेव्हा हा जो माझा बिंदू आहे, जो काही डावा असेल किंवा उजवा असेल, त्याचा जो पार्ट वर्क करतोय त्यावेळेला तिथं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं.
लक्षात. अतिशय छोटी पण अतिशय महत्वाची, चांगलं होतं. त्याच्यामुळे काय होतं, ते सैन्य आहे, ते सैनिक आहेत, काम करतायत, पण त्यांना एनर्जी पण पुरवली जाते. डेफिनेटली ते काम होते चांगलं होतं. आणि हे जे सगळं आहे ते 90 दिवस करायचं आहे आपल्याला. 90 दिवस का? तर कसं होतं, आपल्या शरीरामध्ये दर सेकंदाला 12.5 कोटी पेशी या नष्ट होत असतात. 12.5 CR. आणि तेवढ्याच नवीन जन्म होत असतात. आणि 90 दिवसामध्ये आपल्या ब्लड मधल्या सगळ्याच्या सगळ्या पेशी या रिप्लेस झालेल्या आहेत. त्याला ब्लड सायकल असं म्हणतात, रक्तवर्तुळ असं म्हणतात. म्हणून ब्लड डोनेशन सुद्धा तुम्ही 3 महिन्याच्या मध्ये अंतराने तुम्हाला करावं लागतं. लक्षात आलं? म्हणजे आजपासून मी जर का सुरुवात केली एखाद्या कुठल्या नवीन गोष्टीची, तर 90 दिवसामध्ये माझ्या रक्तातल्या पेशीवरती ती जी गोष्ट ती कोरली गेली. आणि म्हणून 90 दिवस आपल्याला करायचं. आणि मग तेव्हा म्हटलं ना, म्हणून बघा प्रोबेशन पण बऱ्याच ठिकाणी 3 महिने 6 महिने असं असतं. कारण तेवढ्या वेळेमध्ये ते आपलं ते जे सर्कल आहे ते कम्प्लीट होतं. म्हणून एक अवघड विषय, रोज 1 तास, रोज एक वेळ, एक जागा, एक दिशा. आणि 90 दिवस जेव्हा आपण त्या विद्यार्थ्यांकडून करून घेऊ, मुलांकडून करून घेऊ, तुमच्या लक्षात असं येईल की जो अवघड विषय असेल तो अवघड राहत नाही. बऱ्याच लाखो विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत की बऱ्याच वेळा त्यांना पास होऊ की नाही असं वाटत होतं. तिथपासून ते 75 ते 80% त्या विषयामध्ये प्रगती झाली. आणि त्याचा ओव्हरऑल परिणाम जो आहे तो रिझल्ट आपल्याला होतो. आणि याच जागी आणखीन एक मुद्दा आपल्याला दिसतोय की हीच गोष्ट म्हणजे आम्ही शाळांना सुद्धा विनंती करतो की तुमची जी लेक्चर्स असतील ती अशी ठेवा की एक डाव्या बिंदूचा असेल तर पुढचं उजव्या बिंदूचं ठेवा. म्हणजे कसं होतं की लोड येत. जसं तुमच्याकडे खूप हेवी बॅग असेल, तुम्ही बाजारात आले हेवी बॅग आहे, आपण काय करतो, थोडा उजव्या हातात धरतो, मग डाव्या हातात धरतो, मग परत उजव्या, असं करत करत आपण घरी येतो. ते लोड येत नाही. त्या पद्धतीने सुद्धा म्हणजे इतर मुलांना सुद्धा आम्ही सांगतो, अभ्यास करताना सुद्धा असं करा की एक विषय डाव्याचा झाला की एक उजव्याचा का, मग डाव्याचा, मग पाहिजे थोडा खेळाचा ब्रेक घ्या, वॉट एव्हर इट इज, सो दॅट तो प्रोपोर्शनली बॅलन्स वे मध्ये म्हणजे बरेचशक्तीचं गोल आहे. आपल्याला यश पाहिजे पण ताणमुक्त हवं, वैभव पाहिजे पण शापमुक्त हवं. तो कुठल्याही प्रकारचा ताण न घेता आपण हे यश प्राप्त करू शकतो. पण मुलांना आम्ही म्हणजे हा तुम्हाला मुद्दामून का सांगितलं मी की हा जो आहे हा आम्ही मुलांना एक चार्ट भरायला सांगितलं. म्हणजे मनशक्ती कुठल्या पद्धतीने विचार करते हे आपल्याही थोडंसं लक्षात येईल. हे आम्ही मुलांना सांगतो की हे आम्ही औषध दिलेलं बुद्धिवर्धक. पण कुठलेही औषध त्याला पथ्य पण असतं. तर ते पथ्य हे आहे अ आ इ उ तक्ता. त्याच्यामध्ये काय, अ म्हणजे अवघड विषयाचा, म्हणजे मुलांनी रोज रात्री झोपायच्या आधी हा चार्ट अपडेट करायचा. फॉर एक्झाम्पल, 1 तारीख आहे समजा, 1 तारखेला रात्रीला मुलगा झोपी जातो, तर त्यांनी हा चार्ट अपडेट करायचा. अ म्हणजे अवघड विषयाचा अभ्यास केला की नाही, केला तर बरोबरची खूण, नाही तर क्रॉस. आ म्हणजे आदर, म्हणजे आम्ही मुलांना सांगतो की रोज आपल्या आई वडिलांना खाली बघून नमस्कार करायचा, रोज. आता याच्यामागे सुद्धा खूप मोठं सायंटिफिक कारण आहे. कारण काय होतं की जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा आपण खाली बघतो, बरोबर आहे. खाली बघतो तेव्हा काय होतं, म्हणजे आपलं हृदय इकडे आहे, बिंदू इकडे आहे, पंपिंग करत ब्लडचं. पण जेव्हा आपण वागतो तेव्हा तो फ्लो जो आहे तो नॅचरली ब्रेनकडे जातो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जो विचार, की बाबा मुलगा काय विचार करतो की हे माझी आई आहे, ते माझे वडील आहेत, ते माझ्याकरता खूप काही करतायत आणि मी त्यांना कृतज्ञ आहे, म्हणून तो खाली वागतो. आई वडील काय विचार करतात, हा माझा मुलगा आहे, हा मोठा व्हायला पाहिजे, हा कर्तृत्ववान व्हायला पाहिजे, त्याला पूर्ण सपोर्ट माझा राहील. आणि असं करून ते त्याला आशीर्वाद देतात. आशीर्वाद म्हणजे ब्रेन टच म्हणतो, म्हणजे बिंदू स्पर्श. आणि त्यातनं आई वडिलांकडून मुलांना एनर्जी मिळते. आई वडिलांकडनं मुलांना एनर्जी मिळते. हा खूप महत्वाचा, म्हणजे बिंदू स्पर्शातून यश कल्याण एक स्वतंत्र पुस्तक लिहिलं स्वामींनी. या खूप छोटी पण अतिशय महत्वाची एक गोष्ट आहे. तसं मुलांना मी सांगतो की रोज आई वडिलांना खाली बघून नमस्कार करा, महिन्यातून वर्ग शिक्षकांना खाली बघून नमस्कार करा. कारण जसं आई वडील आपल्याकरता करतात तसं हे मुलांना आम्ही डिटेलमध्ये समजावून सांगतो ऍक्च्युली. पण आम्ही तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला पण हे माहिती असेल, तुम्ही मुलांकडनं तसं करून घेऊ शकता. व्हेरी व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इफेक्टिव्ह. महिन्यातून एकदा वर्ग शिक्षकांना नमस्कार करायचा आहे आणि वर्षातून एकदा मुख्याध्यापकांना. म्हणजे आम्ही मुलांना सांगतो की शिक्षकांमुळे आपल्याला ज्ञान मिळतं. आपण शून्य असतो, शिक्षक आपल्याला एकाचं ज्ञान देतात, म्हणून आपण लाखोपर्यंत पोहोचू शकतो.
त्यांना कृतज्ञता म्हणून आपण शिक्षकांना नमस्कार केला पाहिजे. तिसरं आहे ई म्हणजे इच्छा प्रयत्न. आता याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला अभ्यास करायचा आहे बिंदूच्या मार्फत, म्हणजे मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना, सगळ्यांना तो बिंदू शार्प राहायला पाहिजे. म्हणजे हत्यार असताना जसं सुरी आहे, तिला धार असली पाहिजे, तर ती तिच्यातनं काही कापू आपण. धार नसेल तर कापता येणार नाही. तसं आपला बिंदू सुद्धा शार्प असला पाहिजे. आणि ते करण्याकरता ज्या काही गोष्टी आहेत त्या इच्छा प्रयत्न येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पिरो ब्रेन आहे, आपण बनवलेला आहे. मुलांना एकाग्रतेचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. आजकाल एकाग्रता होत नाही. त्याच्याकरता हा खास आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर आपल्या बिंदूमध्ये 4 लोब्स आहेत. फ्रंटल, पेरिएटल, टेम्परल आणि ऑक्सिपिटल. आणि प्रत्येकाची काही क्षमता आहे. म्हणजे निर्णय क्षमता फ्रंटल लोबचं आहे, मेमरी, ऑक्सिपिटल, आणि हे सगळं ब्रेन होल ब्रेन डेव्हलपमेंट आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून आपण काय केलंय, क्युरो ब्रेन मध्ये त्याच्या 4 फेसेस वरती एक एक लोब आपण हायलाइट केला आणि प्रत्येकावरती 2-2 मिनिटं एकाग्रता करायची. आणि अशी 8 मिनिटं एकाग्रता झाली की लास्टची 2 मिनिटं टीप ऑफ द पिरॅमिड. पिरॅमिड मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे शक्ती आहे, बरोबर आहे. पिरॅमिड मध्ये सुद्धा शक्ती आहे बिकॉज ऑफ इट्स शेप अँड ऑल थिंग. आणि हा एकत्र करायचा आपण प्रयत्न केलाय आणि याचा खूप चांगला इफेक्ट कॉन्सन्ट्रेशन वरती, म्हणजे ज्यांची एकाग्रता कमी होती त्यांनी हे सुरुवात करत. आणि सुरुवातीला 10 मिनिटं नाही जमलं, 5 मिनिटं करा. 1-1-1-1+1 हळूहळू वाढवा. शक्यतो एक वेळ ठेवून हा पिरॅमिड वरती एकाग्रता करायची. आणि हा पिरॅमिड जिथं तो मुलगा विद्यार्थी अभ्यासाला बसला असेल तिथं ओपन ठेवायचं. म्हणजे जेव्हा जेव्हा ते लक्ष जातं तेव्हा ती पूर्ण प्रोसेस जागृत होते. म्हणजे शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला की तो पूर्ण इतिहास आपल्या मनामध्ये जागृत होतो. ते कंडिशनिंग होतं. त्याच्यामुळे हा जो पिरॅमिड आहे ज्याच्यावरती मुलं एकाग्रता होतो त्यांच्या अभ्यासाच्या टेबलवरती ओपन हा तिकडे असता तर तो त्यांना खूप फायदेशीर ठरतो. दुसरं एक खूप मेंदू व्यायाम, म्हणजे आम्ही शिक्षकांना सांगतो की मेंदू व्यायाम म्हणून आम्ही सजेस्ट केलेले आहे. त्या प्रयत्न पुस्तकामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल आता हा मे महिना आहे, त्यातला मेंदू व्यायाम आहे की डाव्या हाताने उजव्या उजव्या जो आहे त्या भागाला घर्षण करायचं. 1, 2, 3. आता बऱ्याच वेळा वाटेल की बाई एवढ्याशा गोष्टी का होतं, पण घर्षणातनं एनर्जी निर्माण होते. लक्षात, आपण थंडीमध्ये असे असे हात करतो, बरोबर आहे ना, तर एनर्जी निर्माण होते, उष्णता निर्माण होते. आणि ती उष्णता ही या पेशींना मिळते. म्हणून तुम्ही कुठलाही जो सब्जेक्ट शिकवत असाल तेव्हा सुरुवातीला आपण हा जो चार्ट पाहिला ना अवघड विषयाचा, त्याच्यामध्ये 1 मिनिट मुलांना एकाग्र करायला सांगायचं. त्या पॉइंटवर, समजा तुम्ही हिस्ट्रीचे टीचर आहात तर मुलांना सांगायचं त्या हिस्ट्रीच्या पॉइंटवरती 1 मिनिट एकाग्रता करा. त्याच्यानंतर हा अक्षरशः 9 सेकंदाचा हा व्यायाम तो करायचा. आणि मनामध्ये विचार करायचा की मी यश मिळवणार, मी यश मिळवणार. त्या आपल्या ज्या पेशी आहेत ना त्या जिवंत आहेत, त्यांना त्या पेशींना सुद्धा मन आहे, त्यांना एनर्जी आणि तो संदेश, ह्या दोन्ही गोष्टी मिळतात. आणि आधी म्हणजे जसं वॉर्मिंग अप करतो ना आपण, वॉर्म अप करतात प्लेयर्स आहेत बघा, मॅच सुरू व्हायची वॉर्म अप करतात, तसं आपण अभ्यास सुरू व्हायच्या आधी सुद्धा वॉर्मिंग अप करणं गरजेचं आहे. तो वॉर्मिंग अप म्हणजे हा मेंदू आहे, हा इच्छा प्रयत्न म्हणून. आणि मुलांना आम्ही सांगतो की फक्त आपल्या सुखाचा विचार करायच्या ऐवजी मुद्दा तथा हा तिसरा शेवटचा मुद्दा आम्ही, म्हणजे मनशक्ती या लेवल पर्यंत जाऊन त्या मुलांपर्यंत जाते की फक्त स्वतःकरता काम करू नका, दुसऱ्यांकरता सुद्धा काहीतरी करा. कारण बऱ्याच लोकांनी काहीतरी केलं त्याच्यामुळे आपल्याला पण फायदा झाला. जसं भगतसिंग, सावित्रीबाई फुले या लोकांनी जो त्याग केला त्याच्यामुळे आपल्याला आज बेनिफिट्स मिळतात. तर त्यांना उत्तर राहायचं म्हणजे आपण पण असं काहीतरी करायचं की ज्याच्यामध्ये आपला स्वार्थ नाही. तर असे आ इ उ हा चार्ट आम्ही मुलांना बनवायला सांगतो, 90 दिवस मेंटेन करायला सांगतो. आणि त्या मुलांचे मॅक्सिमम याच्यामध्ये बरोबरच्या गुण असतील ती मुलं 101% ही यशस्वी होणार आहेत, कारण त्यांनी प्रोसेस फॉलो केली. या जगामध्ये कुठली गोष्ट ही प्रोसेस असते. यश यश मिळायची सुद्धा एक प्रोसेस आहे. ती जर का फॉलो केली तर डेफिनेटली मुलांना आणि विद्यार्थी मिळणार आहे. जसं मगाशी मी सांगितलं की सेव्ह युअर चाइल्ड फ्रॉम युअर सेल्फ, हे पेरेंटिंगचं बायबल आहे. तसं अभ्यासाच्या बाबतीमध्ये यश शिखर हे पुस्तक स्वामींनी दिलेलं आहे. ते ऍज अ टीचर म्हणून तर तुम्ही जरूर अभ्यासा, पण इव्हन पीएचडी करणारे स्टुडंट सुद्धा ते रिफर करतायत.
त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस म्हणजे अतिशय विस्ताराने आणि अक्षरशः डेली प्लॅनिंग त्यांनी दिलं की आपण काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. खूप सुंदर आहे. ते जरूर आपण अभ्यास करू. आता पुढचा आणि हा शेवटचा मुद्दा आहे की जेव्हा आपण शिक्षक किंवा पेरेंट्स म्हणून फक्त मुलांच्या अभ्यासाच्या यशाचा पूर्ण विचार आपण करू शकत नाही. तर बरीचशी असं म्हणते की कमीत कमी हे जे 12 गुण तुम्हाला दिसत आहेत स्लाइडवरती ते मुलांमध्ये आपल्याला डेव्हलप करायचे. कमीत कमी हे 12 गुण आपल्या मुलांमध्ये डेव्हलप करायचे. परीक्षा यश तर एव्हरीबडी नोज, आपण सगळेजण मागत, पण त्याच्याबरोबर चांगलं शरीर, क्रीडा, कला, देशप्रेम, कृतज्ञता, चांगले वागणं, दूरदृष्टी, शांतीप्रेम, व्यवहार, धाडस. आणि बऱ्याच वेळा काय होतं, अकॅडमिकली मुलं खूप चांगले होतात, त्यांना चांगले मार्क मिळतात, डिग्री मिळतात, मार्क मिळतात, पण फील्डमध्ये जातात तेव्हा हे जर का गुण नसतील बाकीचे तर ते शाईन होत. कारण जेव्हा आपण फील्डमध्ये जाऊ तेव्हा या सगळ्या गुणांची आवश्यकता असते. म्हणजे एक जोक म्हणून सांगतो, थोडा अतिरंजित आहे पण तुम्हाला मुद्दा लक्षात येईल की एक खूप हुशार मुलगा होता, खूप अभ्यास, खूप चांगले मार्क, 100 आउट ऑफ 100, आणि खूप चांगला म्हणजे, पण त्याची आई कशी, बाबा मुलगा अभ्यासू आहे ना, मग त्याला अभ्यासाचं डिस्टर्ब नाही करत, काहीच काम नाही सांगायचं, फक्त अभ्यास, फक्त अभ्यास, फक्त अभ्यास, फक्त अभ्यास. एक दिवस काय झालं की काहीतरी पाहुणे येणार होते आणि मॅडमचं टायमिंग थोडंसं गडबड, त्यांना जबरदस्ती काम सांगावं लागलं तुला की बाबा एक काम कर, नेमकी माझी लिंबाळाची राहिली, हे 5 रुपये घे आणि लिंबू घेऊन. आता मी म्हणा त्यावेळेला मिळायचं 5 रुपयाला, आता वाढलेत वाटतं भाव. तो मुलगा जायला लागला. मग आई वडील तरी थांब थांब थांब. परत 5 रुपये दिले आणि कोथिंबीर पण घेऊन ये 5 रुपये. ठीक आहे, मुलगा गेला. बराच वेळ झाला, तो काही परत आला नाही. आता आईला टेन्शन आलं, बाबा हा पण त्याला कधी कधी काही सांगितलं नाही, काय केलं नाही, आता हा गेला, काय झालं माहित नाही. बऱ्याच वेळानंतर तो आला, थांबा खूप. माई म्हटले आणले का रे बाबा? तो म्हणे नाही आणले. म्हणे का? नाही म्हणे मी गेलो म्हणे, पण कुठल्या 5 रुपयाचं लिंबू घ्यायचं आणि कुठल्या 5 रुपये कोथिंबीर हेच विसरलो म्हणे. लक्षात आलं मुद्दा? म्हणजे हा मुद्दा फक्त अभ्यासामध्ये चांगला असतो, म्हणजे पुढं आपण झालो असं नाहीये. तर या बाकीचे गुण पण आपल्याला निश्चितपणे आपल्याकडे हवे आहे आणि त्याचा पण विकास. पण आपला जो फोकस आहे तो फक्त परीक्षा यशमध्ये, परीक्षा यश न राहता या सगळ्या गुणांचा विकास. आणि याचं पण महत्वाचं कारण, आता ही स्लाइड बघा, आता मगाशी जो स्लाइड पाहिली आणि ही स्लाइड, डाव्या आपला जो काही अभ्यास आहे मॅक्सिमम हे विषय डाव्या बिंदूचे, बरोबर आहे. आणि एक परीक्षा यश हा गुण सोडला तर बाकीचे सगळे गुण हे उजव्या बिंदूमध्ये आहे. दुर्दैवाने काय होतंय की आपण सगळा फोकस हा परीक्षा यशाकडे लावण्यामुळे हा जो उजवा बिंदू आहे त्याची डेव्हलपमेंट त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आज आपण म्हणतो की मुलांमध्ये कृतज्ञता कमी आहे, म्हणजे आता बाळा जाणारे वृद्धाश्रम तेच सांगतात आपण. पण दोष कोणाचा आहे? आपण फोकस केलं का कधी की हे गुण आपणच त्याच्या मागे अभ्यासाकडे हा फोकस आपल्याकडून राहून गेला, हे डेव्हलप. आणि म्हणून जर का तुम्ही बघितलं की बाकीचे सगळे गुण या राईट ब्रेन फंक्शन आहे, म्हणून मुलांच्या उजव्या मेंदूचा विकास होणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्याला करायचे. जर का तुम्ही बघितलं तर असं साधारणतः असतं, दिस वर्ल्ड इज रूल्ड बाय राईट ब्रेन. ज्याचं स्ट्रॉंग आहे त्यांनी हे जग रूल केलेलं आहे आणि लेफ्ट ब्रेन ज्याचं स्ट्रॉंग आहे त्यांनी फक्त रूल फॉलो केलेले. तर आपल्याला ज्यांना रूल करण्याची जर का मुलं हवी असतील तर डेफिनेटली त्यांच्या राईट ब्रेन ची डेव्हलपमेंट हे पण आपण गरजेचं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की कुठेतरी दोष आपला पण होतो. म्हणजे 10वी मध्ये मुलं गेली किंवा 9वी मध्ये गेली असतात किंवा त्यांचे खेळ बंद होतात, त्यांचे काही गाण्याचा क्लास तो बंद होतो. आपण म्हणतो बाबा आता अभ्यास करायचा बाबा फक्त. तसं नाही व्हायला पाहिजे. कारण या अतिशय महत्वाच्या गोष्टी त्यांच्या विकासाकरता आणि त्यांच्या स्ट्रेस म्हणजे जेव्हा खेळ आणि कलामध्ये थोडासा वेळ मुलं देतील तेव्हा त्यांचा जो राईट ब्रेन डेव्हलपमेंट तर होईलच आणि लेफ्ट ब्रेन जो आहे तो स्ट्रेस मध्ये त्याचा स्ट्रेस हा कमी होईल. त्याच्यामुळे खेळ आणि कला यांना इग्नोर करून चालणार नाही. उलट ते आपल्याला मुलांमध्ये कल्टिवेट जेवढं होईल तेवढं केलं पाहिजे. आणि म्हणून मनशक्ती आता काय बरेच वेळा प्रॉब्लेम होतात की ग्राउंड नाहीये, वेळ नाहीये मुलांकडे. मग
थोड्याशा वेळामध्ये सुद्धा आपण काही चांगलं करू शकतो मुलांबद्दल. पण त्याच्याकरता मनशक्तीने हे टॅनग्राम म्हणून एक क्रिएट केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल कदाचित. याच्यामध्ये फक्त 7 शेप आहे, ते 7 आकार आहेत, पण त्यातनं लाखो आकार तयार होतात, लाखो. आणि खूप चांगलं म्हणजे राईट ब्रेन करता खूप चांगला हा गेम आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आणला तेव्हा आम्ही घरातले सगळेजण मिळून एक गेम, एक बोर्ड सोडवायचो रात्री झोपायच्या आधी, आणि खूप मजा यायची. तुम्हाला वाटेल पण एवढं सोपं नाहीये, एकदा तुम्ही करून बघा. म्हणजे पण या खेळामध्ये सहज असंच खेळत, उद्देश आपला काय आहे की कुठल्याही प्रकारचं बर्डन मुलांवरती न आणता असंच खेळत जेवढा आपण काही त्यांच्यामध्ये बदल करू शकू तर तो आपल्याला करायचा. तर टॅलग्राम म्हणून उत्कृष्ट आहे. तुम्ही कधी मनशक्तीमध्ये आलात किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही हे मागवू शकता. आणि याच्यामध्ये खूप चांगले स्किल्स, छोट्याशा गेम मधनं खूप चांगले स्किल विद्यार्थ्यांच्या मुलांचे आपण बनवू शकतो. ऑल दिस स्किल्स वी कॅन इम्प्रूव्ह, आणि these are all important as we seen earlier. दुसरं एक ब्रेनी क्यूब म्हणून आहे. हा थोडासा महाग आहे, पण या ब्रेनी क्यूब मध्ये कसं आहे की मॅग्नेट्स आहेत, ते एकमेकांना जोडले आहेत, आणि यातनं म्हणजे स्काय इज द लिमिट, इन्फायनाईट ज्याला आपण म्हणतो, अनलिमिटेड आकार तयार होतात. आणि मुलं सुद्धा याच्यात गुंतून जातात. तर बऱ्याच पालकांचे फीडबॅक आले होते त्यावेळेला की टीव्ही पाहायची मुलं विसरून गेली, इतकी याच्यामध्ये एंगेज झाली. तर म्हणजे समथिंग, बघा कसं आहे, मुलांना आपण त्यांना ज्या गोष्टी अट्रॅक्ट करतात ना, तिकडून जबरदस्ती आपण बाहेर घेऊन जाऊ शकत. वी हॅव टू क्रिएट समथिंग विच इज मोर अट्रॅक्टिव्ह सो दॅट दे कॅन कम आउट ऑफ व्हॉट वी डोंट नो. तर अशा पद्धतीने आपण एक करतोय. युरोपने तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि यशाची सापशिडी ही लहान मुलांकरता, जितकी लहान मुलं असतील, लहान विद्यार्थी असतील, तर ही म्हणजे त्याला आपण म्हणतो आपली नॉर्मल सापशिडीच आहे. पण याच्यामध्ये शिडी कधी मिळते तिथे लिहिबाय, तुम्ही आई वडिलांना नमस्कार केला, शिडी. किंवा आज अभ्यास केला, शिडी. आळस केला, साप मिळतो. म्हणजे हसत खेळत त्या मुलांमध्ये ते जे संस्कार आहेत, ते जे गुण आहेत, ते आपण त्याच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा एक चांगला गेम आहे, हा तुम्ही करू शकता. आता सुद्धा तुम्ही आपापल्या ठिकाणी बसलात, तुम्ही ट्राय करू शकता. हा गेम असा आहे की राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन कॉम्बिनेशन आपण याच्यामध्ये करतो. या गेमचा रूल असा आहे की तिकडे शब्द लिहिलेले आहेत, पण तुम्हाला वाचायचे ते रंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल लाल, निळा, पिवळा, हिरवा इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे मला वाचायचंय निळा. करून बघा तुम्ही, एक मिनिट, एक मिनिट, तुम्हाला मजा येईल. पण अशी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण मुलांमध्ये या क्वालिटीज करू शकतो. हे एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण दाखवलं की मला वाटतं हे सगळ्यांनाच माहिती आहे कोण आहे. हा हा खूप सचिन तेंडुलकर हा फेमस झाला, पण हा फक्त क्रिकेटमध्ये चांगला म्हणून फेमस झालेला नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा माणूस एवढा फेमस होतो, एवढा प्रसिद्ध होतो की इफ क्रिकेट इज रिजन सचिन इज गॉड इथपर्यंत जातो, तेव्हा त्याच्यामध्ये या सगळ्या क्वालिटी असतात. तेव्हा तो पुढे जातो. या ज्या काही आपण गुड पाहिजे, मॅक्झिमम गुड हे सचिनमध्ये असल्यामुळे तो यशस्वी झाला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणीतरी ते गुण लवकर हेरले. म्हणजे या सगळ्यांचा जो एक चांगला संगम आहे त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं हे चित्र तर फक्त आपण भारतामध्ये होऊ शकतो. ही पद्धत म्हणजे इतके सगळे गुण आहेत, म्हणून तो माणूस यशस्वी होतो. आणि आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना यशस्वी करायचं असेल तर हे गुण त्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केला पाहिजे. तर आता या संदर्भामध्ये मनशक्तीचे उपक्रम आहेत, त्याची थोडक्यात माहिती आहे. बघा, सांगितलं गर्भसामर्थ्य वर्गापासून सुरू होतं. 1 ते 7 वर्षाच्या मुलांच्या पालकांकरता आपण बिंदुक्रांती घेतो. बुद्धिवर्धन बाल समस्या मगाशी सांगितल्याप्रमाणे 7 ते 14 वर्षाच्या मुलांकरता आहे. आणि 14 ते 21 या वयाच्या मुलां आणि पालकांकरता यौवनाच्या क्रांती दिशा हे सेमिनार आपण घेत असतो. आता बऱ्याचशा लोकांना वाटतं की बाबा आम्ही तर लहान होतो, तेव्हा काही एवढं नव्हतं, आमच्या पालकांनी म्हणून आता तुम्ही एवढं तर सांग. खरंच हा प्रॉब्लेम आहे का? तर ही स्लाइड आहे ना, ही सगळं एक्सप्लेन कर. आणि हे एक सायंटिफिक संशोधन आहे की म्हणजे आता डेफिनेटली मला तुमचे आता दिसत नसल्यामुळे तुम्ही काय एज ग्रुपचे आहात ते माहित नाही. पण मला हे डेफिनेटली माहिती आहे की मी ज्यावेळेला विद्यार्थी होतो आणि माझी मुलं ज्यावेळेला विद्यार्थी होते, आता ते पण मोठे झाले, त्या जमीन आणि आसमानाचा फरक आहे. अभ्यास खूप वाढलेला आहे आणि तुम्ही शिक्षक आहे म्हणजे तुम्हाला 100% माहिती आहे. म्हणजे मला अनुभव आहे की माझ्या मुलीला काहीतरी फिजिक्समध्ये काहीतरी 12वी मध्ये प्रॉब्लेम आला होता. आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे.
ते पण गव्हर्नमेंट कॉलेज मधला केलेला. आणि तिची ती अडचण करण्याकरता मला 2 दिवस बघावं लागलं ते. आय कुडंट म्हणजे मला पहिल्यांदा ते समजत नव्हतं. बघा 12वीचा म्हणजे इंजिनिअर झालेल्या माणसाला 12वीचं फिजिक्स समजून घ्यावं लागलं. इतका तो अभ्यास वाढलेला आहे. सुट्टी कमी झाली. टीव्ही, इंटरनेट, मोबाईल त्याच्यामुळे कल्पनाशक्ती कमी झाली मुलांची. अभ्यासाला कमी वेळ दिला. कॉम्पिटिशन वाढली. म्हणजे मला अजूनही आठवतंय, की मी ज्यावेळेला 10वी पास केली, त्यावेळेला ज्या आमच्या कॉलेजमध्ये 60% हसत-हसत ऍडमिशन मिळायची. त्या कॉलेजमध्ये माझ्या मुलाला 90% असून सुद्धा ऍडमिशन मिळाली. इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे. पुढचा 6वा मुद्दा तर अतिशय महत्वाचा आहे आणि तो समजून घेतला पाहिजे, की ज्या ज्या गोष्टी आपल्याला 10वी, 11वी त्यावेळेला समजायला लागल्या. त्या गोष्टी मुलांना आता लवकर समजायला लागल्या. कारण टिक ऑफ द फिंगरप्रिंट्स एव्हरीथिंग इज अवेलेबल, एनिथिंग इज अवेलेबल. पण लग्नाचं वय वाढलेलं. म्हणजे हा स्ट्रेस आहे मुलांचा. म्हणजे स्वामीजी असं म्हणायचे, की रामाला तर 14च वर्ष वनवास झाला. आपल्या मुलांना हा त्याच्यापेक्षा जास्त वनवास आहे. अँड वी शुड अंडरस्टँड दॅट स्ट्रेस, की त्याचा तो स्ट्रेस आहे. आज तुम्हाला भूक जरी लागली नसेल, पण कुठेतरी असं भजी-बिजी तळण्याचा वास आला, की भूक चाळून जाते किती. आणि आज तसे पातळचे पुढे तसं झालंय. त्याच्यामधनं आपली मुलं ही जात आहेत. व्यसन सुलभता आहे. बेकारी, बाकीच्या गोष्टी तर आणखीन वेगळ्या आहेत, की त्यांना माहीत नाही, की आपण शिकलो, की आपल्याला नोकरी मिळेल का नाही मिळेल. बरे अनेक गोष्टी म्हणजे भ्रष्टाचार हे सगळे 12 जे मुद्दे आहेत ना, त्या प्रचंड ताण आपल्या मुलांवरती आहे. आणि त्यातनं जर का त्यांना पुढे जायचं असेल, तर एक गंभीर आधाराची म्हणजे शिक्षक आणि पालक यांच्याकडून निश्चितपणे आपल्याला गरज आहे. आता या फक्त या काही 3-4 स्लाईड आहेत. आता संपवतोच आहे मी. फक्त हे पॉइंटर्स म्हणून मी तुम्हाला कारण तुम्ही शिक्षक आहात. आणि हे जे सगळे आहेत ना, हे मुलांकडनं आलेले फीडबॅक आहेत, ते आम्ही एकत्रित केलेले. हे ॲज ए पॉइंटर्स म्हणून मी तुम्हाला दाखवतो आहे. मुलांना कुठले शिक्षक आहेत? ते दयाळू, मायाळू, प्रेमळ, न्याय, ते ऐकतात. त्यांचा विश्वास आहे विद्यार्थी, ते प्रोत्साहन देतात. आणि त्यांना आवडतं शिकवायला. म्हणजे म्हणून म्हटलं ना, मुलं हे बॉडी लँग्वेज एकदम पटकन कॅच करतात. त्यांना शिकवायला आवडतं. ओके. समर्थतेने वागवतात, मतांची कदर करतात. ते स्टँड बाय अस. ते क्षमा करतात आणि अभ्यासात नाही तर जीवनामध्ये सुद्धा मदत करतात. असे शिक्षक हे मुलांना आवडतात. दिस इज व्हॉट वी आर ट्राय टू डू. इट शुड बी ट्रुथफुल. बघता हवा, उत्साह दिसला पाहिजे, आनंदी दिसला पाहिजे. बिकॉज स्टुडंट्स आर लुकिंग अप टू यू. आणि त्या तुमच्यामध्ये उत्साह असेल, तुमच्यामध्ये आशावाद असेल, तुमच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तर दे लुक अप टू यू फॉर ऑल दोज थिंग्स. आता सगळ्यात मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांच्यावरती आपला मगाशी म्हणल्याप्रमाणे मुलं अनुकरणातून शिकतात, उपदेशातून नाही. त्याच्यामुळे आपल्या वृत्तीचा जो धाक आहे तो मुलांमध्ये हवा. आपल्या शब्दाला, वाक्याला किंमत असायला पाहिजे. त्याच्याकरता तप करावं लागतं. जेवढं आपण तप करू, तेवढी आपली पत ही वाढणार आहे. हे आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायचं. आपलं चारित्र्य स्वच्छ पाहिजे, संवेदनशील असणं गरजेचं, प्रयोगशील असणं सृजनात्मक असणं गरजेचं आहे. सहज शिक्षण, सहजता आली पाहिजे त्याची पण उत्स्फूर्त अनुभव देणारा आणि संवाद साधणारा आणि त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे. दिस इज ऑल फीडबॅक फ्रॉम स्टुडंट. ते एक एक वाक्य आहे, खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांकरता, की व्हॉट द टीचर इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट ही टीचर्स. कालबेळीचे वाक्य हे खूप महत्वाचं आहे, की आपण काय आहोत हे खूप जास्ती महत्वाचं आहे रादर दॅन आपण काय शिकवतो. तर ते या एका ठिकाणी आपण मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर एक फायनल स्लाइड घेऊन आपण इथं समारोप करू. एक व्हिडिओ खूप चांगला आहे, तो मी तुम्हाला शेअर दाखवतो. तुम्हाला दिसतोय का व्हिडिओ? हॅलो. हो सर. ओके, थँक्यू. आवाज पण येतोय का ते सांगा मला जेव्हा तुमचं सुरू होईल तेव्हा.
दिसत आहे. आवाज येतोय? Yes, yes. Now, the basic understanding of the basic building and calculation of American Yakastindia, you don't write it, you repeat. Now, the basic... Shh. American Yakastindia, you don't write it, you repeat. Calculation of American Yakastindia. Right! कसा वाटला व्हिडिओ आपल्याला? तर सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की मुलांना शिक्षण हे आनंददायी आपण किती करू शकतो हे आपल्या सगळ्यांनाच बघायचंय. की मुलांना आज असं कळलं की आज शाळेला सुट्टी आहे, तर त्यांना आनंद होतो. त्याच्याऐवजी त्यांना दुःख होईल असं काहीतरी आपण करायला पाहिजे की दे शुड लव्ह टू, म्हणजे शिक्षण थोडंसं आनंददायी जर का आपण करू शकलो तर डेफिनेटली, आणि तोच आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे.
आणि एक शेवटची जी स्लाइड आली होती ती इम्पॉर्टंट होती, ती तुम्हाला आता शेअर करतो. आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर मग आपण ही स्लाइड मी तुम्हाला दाखवली होती आणि याच्या पुढची जी स्लाइड आहे ती अतिशय महत्वाची आहे, की स्वामीजी असं म्हणायचे, म्हणजे मी असं कधी प्रश्न विचारत नाही कोणाला, कारण तेवढी माझी पात्रता नाही. पण स्वामीजी किंवा आमचे सिनियर साधक विचारतात, की तुम्ही शिक्षक हे शिक्षक व्हायचं म्हणून शिक्षक झाला का शिक्षक झाला? म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे जसं मला सुद्धा सिव्हिल इंजिनियर व्हायचं नव्हतं. माझा फर्स्ट चॉईस मेकॅनिकल होता. पण थोडे मार्क कमी पडल्यामुळे मेकॅनिकल नाही झालं, मी सिव्हिल इंजिनियर झालो. म्हणजे माझं आवड होती मेकॅनिकल इंजिनिअरिंगची, मी झालो सिव्हिल इंजिनियर. तसं असं होऊ शकतं, की आवड काही दुसऱ्या क्षेत्रातली असेल, पण मी शिक्षक झालो. तर स्वामीजी म्हणायचे, तुम्ही आवडीने शिक्षक झाला किंवा शिक्षक झालात तरी यू आर व्हेरी लकी, कारण यू आर इन अ डिव्हाइन प्रोफेशन. त्याला दैवी प्रोफेशन असं म्हणतो. दैवी प्रोफेशन याच्यासारखं चांगलं प्रोफेशन, कारण यू आर ऍक्च्युली इम्पॅक्टिंग द लाईफ. इम्पॅक्टिंग द लाईफ. आणि त्याच्यापेक्षा आणि कशी आहे, की बऱ्याच वेळा काय होतं, की ते ड्यू रिस्पेक्ट किंवा ड्यू रिगार्ड समाजाकडनं मिळतो नाही मिळतो ही वेगळी गोष्ट आहे. पण ती जी पावती आहे ती आपल्याला मुलांकडूनच, विद्यार्थ्यांकडूनच मिळते. म्हणजे हा अनुभव असेल, की म्हणजे तुमच्यापैकी जे समजा खूप जास्ती वर्षाचे काही शिक्षक असतील, त्यांचा खूप अनुभव आहे. त्यांना असं पटकन एक कळतं, की पटकन कुठेतरी एक मुलगा येतो किंवा मुलगी येते, वाकून नमस्कार करते आणि विद्यार्थी, ते जे जुनी विद्यार्थी नमस्कार करते, सर ओळखतात का वगैरे वगैरे, तुमच्यामुळे खूप फायदा झाला. तर ती खूप मोठी गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक उदाहरण फक्त शेवटचं सांगतो, की असेच एक वयोवृद्ध आजोबा होते. म्हणजे आजोबा, नातू, मुलगा आणि सून एवढे 4 जणांचंच कुटुंब होतं. मुलगा आणि सून काही कामानिमित्त त्यांना अर्जंटली परदेशात जावं लागलं. फक्त आजोबा आणि नातू एकटेच होते. नातू काहीतरी झालं आणि जिन्यावरनं पडला आणि एकदम त्याला अपघात झाला, सिरियस झाला. आजोबा होते ते एकदम म्हणजे हे होत गेले, की बाबा आता काय करायचं? त्यांना एकदम समजेना, काहीच समजेना. लोकं आले, त्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये गेले. मग अशी वेळ आली, की आता ऑपरेशन इमिडिएट करायचं. आता मुलगा सून अडकलेली आहे परदेशामध्ये. त्यांना काय करायचं समजेना. पण ती अरेंजमेंट झाली, सगळी व्यवस्था झाली, ऑपरेशन पण झालं. मुलाला आणि सुनेला यायला आणखीन एक थोडा वेळ लागणार होता, कारण त्यांचं काही ह्यांना प्रश्न पडला, की आता एवढं सगळं झालं, आता खर्च किती होईल? आणि आपण कसं करायचं? म्हणून ते सहज गेले आणि त्यांनी विचारलं, बाबा काय कितपत झालंय आमचं बिल? त्यांनी विचारलं, काय नाही म्हणे, तुमचं तर काही बिल इथं आलेलं नाही. मग नंतर कोणीतरी त्यांना सांगितलं, की डॉक्टरनी भेटायला बोलवलं. मग हे गेले डॉक्टरना भेटायला आणि मग गेले. मग त्यांनी त्यांना त्या मनात ती धाकधूक होती. बिल किती झालं? डॉक्टर म्हणे ₹0. ते म्हणे, असं कसं ₹0 कसं काय? मग ते म्हणे, मला ओळखलं नाही का सर? अहो मी बंड्या. सगळ्यांनी पाणी सोडलं होतं माझ्यावरती. तुम्ही मला दिशा दिली, तुम्ही मला सांगितलं. तुमच्यामुळे मी डॉक्टर झालो. तुमच्याकडनं पैसे कसे? तर अशा प्रकारचे अनुभव आणि सत्य म्हणजे अशा प्रकारे अनुभव, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं काय आहे आपल्या आयुष्यात? तर का आपण कोणाच्या आयुष्यामध्ये म्हणजे आज मी तुमच्यासमोर बोलतो, आज मला पण कोणातरी शिक्षकांमुळे इन्स्पिरेशन झालं. मला काहीतरी आलं, मिळालं. आणि म्हणून ही जी शेवटची जी स्लाइड आहे ती अतिशय महत्वाची. ती आपण निश्चितपणे फॉलो करू. की जो वन हू टेल इज अ मीडियोकर टीचर. तो फक्त सांगतोय तो मीडियोकर टीचर आहे. जो एक्सप्लेन करतो तो गुड टीचर आहे. जो डेमॉन्स्ट्रेट करतो तो सुपिरियर टीचर, तो करून दाखवतो. पण जो इन्स्पायर करतो तो ग्रेट टीचर. आणि आपल्या सगळ्यांना तो ग्रेट टीचर व्हायचा, आपल्या सगळ्यांना इन्स्पायर करायचं, जेणेकरून ही पिढी, आपली मुलं, आपले विद्यार्थी हे चांगले होतील. आणि या तुमच्या सगळ्या जर्नीमध्ये मनशक्ती तुमच्या बरोबर आहे. डेफिनेटली मी तुम्हाला अशी विनंती केली, आज आपण हा इथं समोरापकडे आलेलो आहोत. हा विषय आपण इकडे आता संपवतो आहोत. पण कुठल्या ना कुठे म्हणजे तुम्ही आमच्या वर्गाला डेफिनेटली या, तुमच्या मुलांना, तुमच्या मित्रांना घेऊन या. कारण आपलं गोल एक आहे आणि मनशक्तीकडे आज आपण पाहिलंय खूप लिमिटेड संशोधन आहे. खूप वास्ट अजून गोष्टी आहेत की ज्या आपण शेअर करू शकतो एकमेकांना, जेणेकरून आपलं जे टार्गेट आहे की आपल्याला आपली पिढी, आपण पिढी चांगली करायची, ते आपण अचीव करू शकतो. तर जरूर तुम्ही लोणावळ्याला त्याचं आमंत्रण मी तुम्हाला देतो या ठिकाणी. आणि परत खूप धन्यवाद फाउंडेशनचे, की ज्यांनी आम्हाला संधी दिली तुमच्याशी संवाद साधायची.
या ठिकाणी मी माझं जे विवेचन आहे ते संपवतोय. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. थँक्यू सो मच राजेश सर. एवढा खूप छान सेशन घ्यायला ना, खूप छान माहिती द्यायला. तो जो लास्ट मध्ये तुम्ही व्हिडिओ दाखवला ना, तो खूपच इन्स्पायरिंग होता. खूपच छान व्हिडिओ होता ना. होप दॅट की सगळे टीचर ते पालन करण ना. आपले तुम्ही एवढं वंडरफुल नॉलेज दिले. कोणत्या शिक्षकाला काही क्वेश्चन आहे तर ते विचारू शकते राजेश सरला, ते उत्तर देईल. कुणाला आहे का क्वेश्चन? कोणत्या टीचरला अगर काही क्वेश्चन असेल तर ते विचारू शकतात. कोणाला प्रश्न नाही म्हणजे त्याचं दोनच नाही. होतं. एक तर सगळ्यांना पूर्णपणे clear आहे. समजलं, नाही तर काहीच समजलं नाही. तर आता हा, सर. मी काय समजावं हे मला समजत नाही. पण ठीक आहे, आता हॅलो. चॅट बॉक्स मध्ये लोकांचे येतात कमेंट. हॅलो सर, Anyway, माझा आवाज येतोय का? हा येतोय बोला. या. हा, मी सोमनाथ सर बोलतोय विप्ला फाउंडेशन मधून. ओके. तर आपल्या मध्ये एक जो व्हिडिओ दाखवला होता की तो जे लहान मुलं आहे ती हा त्याला ते पूर्ण समजत असतं आणि तो आपल्या समोर हा हा आल्यानंतर त्या कृती करतो. एक्झॅक्टली. परंतु अशी काही मुलं आहे की जी अशी ऍडिक्ट झाली आहेत किंवा त्यांना ते समजले, तर ह्याच्यावरती काही सोल्युशन किंवा काय त्याला आपण ऑप्शन देऊ शकतो कुठल्या मुलांना? विषया म्हणजे ऍडिक्ट म्हणजे कुठल्या विषयामध्ये? हा, किंवा त्याला त्या सवयी त्याला माहिती झाल्या असतील पालकांच्या सुद्धा, तर त्याला आपण कशा टॅकल करू शकतो किंवा त्याच्यावर काही सोल्युशन आहे का? मला पूर्णपणे म्हणजे तुम्हाला जो विचारतो तो थोडासा मला कळला नाही. त्याला एक्झॅक्टली काय म्हणजे त्याला पालकांच्या सवयी माहिती झाल्या असं. नाही, तो म्हणजे म्हणजे तो रडतोय किंवा एखादी वस्तू पाहिजे असेल तो किंवा मुद्दामच तो हट्ट रडतोय करत म्हणजे असेल, तो तो नाटक करत मुद्दाम होता. रडतोय. हो, हा, आणि हे yes, पालकांना पण माहिती आहे. yes. परंतु प्रत्येक वेळेला नाही तीच पण याच्यामध्ये कसं आहे ना, तर हा. आता मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की हा जो सगळ्यात मुद्दा आहे ना, तो आपल्याला एकदम 1 ते 7 वर्षामध्ये टॅकल करण्याचा मुद्दा आहे. मुलांना काय ते हुशार असतात आपल्यापेक्षा. बरोबर आहे. त्यांना कळतं की मी रडलो की मला दूध मिळतं. म्हणजे त्यांना एक लक्षात येतं की मी रडलो की मला जे पाहिजे ते मिळतं. ओके. मग काय होतं बऱ्याच वेळेला मग ते त्यांना मग जे पाहिजे त्याच्याकरता रडायला सुरुवात करतात. आता आपल्याला ऍज ए पेरेंट आपल्याला समजलं पाहिजे की त्या ज्या गोष्टी करता ते रडतायत ते त्यांना द्यायचं की नाही द्यायचं. आणि जर का आपल्याला ती द्यायची नसेल तर ते कितीही रडू दे, आपण द्यायची नाही. बऱ्याच वेळा काय होतं की मुलं लहान असतात, आपण पण थोडं सेंटिमेंटल होतो आणि आपण देतो, पण मग ते ती ती एक सवय कल्टिवेट होते. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ते 1 ते 7 वर्षापर्यंत मोल्डेबल आहे, त्याला कळतं मग मी रडलो की मला हे मिळतं. पण त्याच वेळेला आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे, बाबा तू रडलास म्हणून तुला जे पाहिजे ते मिळणार नाही. जे तुला देते ते जगते. तो आपल्याला तेव्हा त्याचं जे रडणं आहे ना, ते थोडं सहन करून घ्यायला बरं रड बाबा तुला जेवढं रडायचं तेवढं, पण हे नाही मिळणार तर नाही. बऱ्याच वेळा काय होतं आपण ते देत नाही आणि तो जास्ती रडला की देतो, मग तिथं थोडंसं प्रॉब्लेम होतो. तर आपल्याला एकदा ठरवायचं, की ज्या गोष्टी करता तो रडतोय ती त्याला द्यायची आहे की नाही द्यायची. द्यायची असेल तर लगेचच देऊन टाकायची. नाही द्यायची असेल तर तो किती रडला तरी नाही द्यायची. त्यांनी त्याला समजेल की बाबा आपण रडत राहिलो तरी मिळेल असं होत नाही. अशा पद्धतीने. राईट सर. आता थँक्यू अजून सर, थँक्यू. कोणत्या शिक्षकांना अजून काही क्वेश्चन आहे का? विचारू शकतात ते. हा विचारू शकता, आहे आपल्याकडे थोडा वेळ. कोणीनं तर आता हँड राईज तर नाही केलाय. चला ठीक. ठीक आहे. सगळ्या ओके. शिक्षकांना विनंती आहे की ते ओके सर, ओके. की ते फीडबॅक फॉर्म भरावा, कारण त्याला सर्टिफिकेट त्यांच्या तेच नावाने भेटेल. कारण इकडे जे नाव आहे ते बरोबर आहे, नाही तर ते फीडबॅक फॉर्म भरावा ना, त्यांना टीचर टॉक ऍप डाउनलोड करावा. टीचर टॉक ऍप SRLV चे ऍप आहे, जिकडे मतलब एक्सक्लुझिव्ह फॉर टीचर. तर ते तिकडे ते ब्लॉग पोस्ट करू शकतात. तिकडे डिस्कशन फोरम येते, आमचे GR येते. तिकडे ते काही प्रोडक्ट बाय करू शकतात. स्टुडंट टीचरसाठी खूप छान छान वेगळे वेगळे फीचर आहे. टीचरसाठी जॉब पोस्टिंग आहे तिकडे. तर ते डाउनलोड करून घ्यावे ना, फीडबॅक फॉर्म सगळ्यांना भरून घ्यावे. तर त्यांना ते 4 ते 5 बिझनेस डे मध्ये त्यांना सर्टिफिकेट भेटून जाईल. ठीक आहे, धन्यवाद. चला ह्या आपण सेशन एंड करूया. थँक्यू सर. थँक्यू सो मच मॅम. ओके. थँक्यू ऑल. थँक्यू सो मच. या थँक्यू सो मच. थँक्यू सर. लिंक पोस्ट करत आहे आम्ही चॅट बॉक्स मध्ये, तर तिकडून तुम्ही फीडबॅक फॉर्म पण भरू शकता आणि ऍप पण डाउनलोड करू शकता.